त्याचबरोबर अभिनय कट्टा परिवारातर्फे उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका अनोख्या सोहळ्याचं सादरीकरण करणार आहोत। तो सोहळा म्हणजे अभिनय कट्टा प्रकाशित कवितेचं झाड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा। अभिनय कट्टा हा ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीतला अतिशय महत्त्वाचा असा टप्पा आहे, कारण अभिनय कट्ट्याने आजपर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये सांस्कृतिक क्षेत्रातच नव्हे तर समाजसेवा आणि अशा अनेक शाखांमध्ये नावलौकिक मिळवलेली ही संस्था आहे। संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री किरण नाकी सर यांनी फक्त अभिनय कट्ट्याच्या माध्यमातूनच नव्हे तर आदित्य प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवलेले आहेत। जसं की वी आर फॉर यू या आपल्या संकल्पनेच्या अंतर्गत त्यांनी अनेक गरजूंना वैद्यकीय मदत देण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर अभिनय कट्ट्याचीच अजून एक शाखा असलेला नौपाडा संगीत कट्टा, त्याचबरोबर दिव्यांग कला केंद्र आणि या सर्व उपक्रमांसोबतच सामाजिक क्षेत्रात आदित्य प्रतिष्ठान अभिनय कट्टा ही संस्था नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे। कोरोनाच्या कालखंडामध्ये जवळपास वर्षभरापेक्षा जास्त दिवस एकही दिवस स्वतःच्या घरी न राहता 24 तास संस्थेच्या कार्यालयात उपस्थित राहून त्यांनी कोरोना रुग्णांची सेवा केलेली आहे आणि या सेवेची अनेक वृत्तपत्रांनी त्याचबरोबर माध्यमांनी वेळोवेळी दखल सुद्धा घेतलेली आहे। पुन्हा एकदा अभिनय कट्टा परिवारातर्फे तुम्हा सर्व उपस्थित मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो। आज आपल्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। सर्वप्रथम मी रंगमंचावर आमंत्रित करू इच्छितो डॉक्टर र.म. शेजवलकर सर यांना। संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सरांचा हमखास अशी उपस्थिती असते। त्याने पुढचे मान्यवर आहेत विवेक रघुनाथ पंडित सर। त्यांनाही मी विनंती करतो की सर तुम्ही सुद्धा रंगमंचावर स्थानापन्न व्हावं। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी असलेले आणखी 2 मान्यवर त्यांनाही मी रंगमंचावर आमंत्रित करीत आहे। डॉक्टर विजया पंडितराव यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो। त्याचबरोबर श्री रामदास खरे सर यांना सुद्धा मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो। जोरदार टाळी सर्व मान्यवरांचं आपण या रंगमंचावर स्वागत करूया। आपण कुठल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करत आहोत। खरं तर अभिनय कट्टाच्या सर्वच कुटुंबियांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। सर्व अतिथींचं रंगमंचावर आगमन झालेलं आहे। सर्व मान्यवरांना विनंती की तरी कृपया दीप प्रज्वलनासाठी माफ करा, कारण ते आमच्या कुटुंबातलाच असल्या कारणाने आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती अपर्णा आणि पुराणिक यांना मी रंगमंचावर आमंत्रित करीत आहे। जोरदार टाळी स्वागत करूया। एक चिरतरुण असं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या अपर्णा काकू, कारण आम्ही सगळेजण अपर्णा काकू या नावाने संबोधित असतो। रंगमंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी कृपया दीप प्रज्वलन करावं। अभिनय कट्टा आपल्या समोर सादर करीत आहे। नाताळचं सेलिब्रेशन सगळीकडे तुम्ही बघत आहात, सगळीकडे नाताळचा उत्साह एकीकडे असताना आज आपण साहित्याच्या माध्यमातून साहित्याचं झाड आपल्यासमोर अभिनय कट्ट्याने सादर केलेलं आहे। अशा अनोख्या कल्पनेसाठी अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकी यांचं मनापासून अभिनंदन आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी कृपया दीप प्रज्वलन करावं।
मला त्यांचा परिचय देण्याची संधी मिळाली यासाठी मी सर्वप्रथम अभिनय गटाचे आभार मानतो. सर्वप्रथम विवेक रघुनाथ पंडित साहेबांबद्दल मी थोडंसं सांगू इच्छितो की आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबई सोडून पत्नी विद्युलता यांच्यासोबत ग्रामीण भागात गेले. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी वसईतील दहिसर गावातील गरीब लोकांना मदत करून विकास कामांना सुरुवात केली. 1982 मध्ये त्यांनी श्रमजीवी संघटना या संघटनेची स्थापना केली. त्याचबरोबर बंधपत्रित मजुरांची सुटका केली. त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय गुलामगिरी विरोधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 2009च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून ते वसई महाराष्ट्र येथून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. सध्या ते राज्यमंत्रीपदासह महाराष्ट्र सरकारच्या राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष असून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा आहे. अभिनय गटाचे संचालक श्री नागते सर यांना मी विनंती करतो की सरांचं स्वागत करावं. समोर बघा. आहेत नेहमीच लाभलेला आहे. सरांच्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्याबरोबर आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या अतिथी आहे डॉक्टर विजया पंडितराव. MA DHEM फील्ड. त्याचबरोबर वि.ग. वझे महाविद्यालय नवी मुंबई येथून मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. त्यांच्याही 6 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं असून मनस्वी हा काव्यसंग्रह त्या लेखक कवी माननीय श्री रामदास खरे सर. सरांचाही 13 फेब्रुवारी 1964 साली जन्म झाला. फोटोग्राफी, दुर्गाभ्रमंती, चित्रकला हे त्यांचा छंद आहे. 2018 मध्ये त्यांचं पहिलं पेंटिंग प्रदर्शन ठाण्यामध्ये प्रदर्शित झालं होतं. आजवर 50हून अधिक पुस्तकांची मासिकांची मुखपृष्ठ सरांनी साकारलेली आहे आणि आज ज्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे या पुस्तकाचं मुखपृष्ठ सुद्धा सरांच्याच हस्ते साकारलं गेलेलं आहे. सर्व मान्यवरांचं आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि यानंतर आज जो कार्यक्रम आपण अभिनय गटाच्या माध्यमातून साजरा करणार आहोत त्या प्रकाशन सोहळ्याकडे आपण लगेचच वळणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया पुस्तकाचं प्रकाशन करावं. नमस्कार. आता आपण अपर्णा पुराणिक यांच्या कवितेचं झाड या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झाल्याचं मी जाहीर करतो. आदरणीय डॉक्टर शेजवलकर सर, आदरणीय डॉक्टर विजय पंडितराव, आदरणीय रामदास खरेजी, आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक, प्रकाशक आणि ठाण्यातले हरहुन्नरी सर्व प्रकारचे कलाकार, किरणजी, आणि आज आपण ज्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने, कवितेच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने इथे जमलो, श्रीमती अपर्णा पुराणिक म्हणजे माझी बेटी मावशी, माझ्या हातात अचानक माईक दिला आणि माईक द्यायच्या आधी 2 मिनिटं आधी माझ्या हातात पुस्तक आलं. मी पुस्तक वाचून
पान उघडणार तेवढ्यात माईक आला. तेव्हा आज काय आहे याचं मला काहीही माहिती नाही, पण मला याची खात्री आहे की मी काय तुला बेबी मावशी म्हणून का काय, बेबी मावशीने जे काही लिहिलं असेल ते अंतःकरणातून आलेलं लिहिलं असेल. जे अंतःकरणातून येत नाही ते तिच्या ओठावर येत नाही. आता अलीकडे अंतःकरणात एक, ओठात एक, पोटात एक असं सगळं चालू असताना अंतरीचे भाव निरनिराळ्या स्वरूपाचे तिच्या या कवितांच्या मध्ये उमटले असणार याच्याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. मी तिला माझ्या जन्माच्या आधीपासून ती मानवते. मला आठवतं विरार जवळच्या बोळीजला ती राहायची आणि वडील अत्यंत कडक शिस्तीचे आणि आई नेमके त्याच्या उलट. पण वडिलांचे इतके कडक शिस्त असायची की मी 10वीला होतो आणि मावशीच्या मार्गदर्शनासाठी मी मालाडहून एकटा तिथे जायचं. त्यावेळेला मी मालाडहून निघाल्यापासून मला दादांची भीती वाटायची. मावशी माझ्या अंदाजाने त्यावेळेला ग्रॅज्युएशनला असेल, इस्माईल युसुफ कॉलेज. आणि तेव्हापासून मी शंकर वैद्यांचं नाव, प्राध्यापक शंकर वैद्यांचं नाव तिच्या तोंडात आहे. म्हणजे मराठी साहित्यामधला एक अत्यंत अद्वितीय अशा पद्धतीचा जो कवी होते त्यांचं मार्गदर्शन मावशीला मिळालं. आणि माझं चुकत नसेल तर तू ग्रॅज्युएशनला संस्कृतमध्ये मुंबई विद्यापीठामध्ये पहिली आहे. तर मला खरं सांगायचं तर मी फक्त मावशीवर जर लिहायचं ठरवलं, मी पद्यातला माणूस नाहीये, गद्यातला माणूस आहे. थोडंफार गद्य लिहितो, पण जर गद्य किंवा पद्य लिहायचं ठरवलं तर तुझ्यावर एक पुस्तक होऊ शकेल इतकं तुझ्याबद्दल बोलायला माझ्याकडे आहे. ती मावशी आहे. तर मावशी म्हटलं तर आता मी ज्या क्षेत्रामध्ये आहे, सामाजिक जास्त, राजकीय कमी, त्यामध्ये मला ओळखणारे जे अधिकारी आहेत, आपल्या जिल्ह्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी होते आबासाहेब जराड, आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण. ते समोर भेटले की मला म्हणायचे, अहो तुमच्या मावशी म्हणजे भयंकर आहे. म्हणजे मी मावशीचा भाचा म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्याला कल्पना असेल किंवा नसेल, ज्या ज्या वेळेला म्हणजे आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनामध्ये अनेकदा समोर मृत्यू दिसतोय अशी परिस्थिती आली, त्यावेळेला मावशीने जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांना हैराण करून टाकले. म्हणजे समोर दिसल्यानंतर मला ते कलेक्टर म्हणायचे, तुझ्या मावशी भयंकर दिसते, त्याच्यावर जाऊ नका, हा भयंकर आहे. MSCB मध्ये सुद्धा ऑडिट सेक्शनला असताना अनेक तक्रारी, म्हणजे आमदार होतो, अनेक तक्रारी तिच्या माझ्याकडे असायच्या. मी तिला म्हणून जरा थोडंसं दुर्लक्ष करत. ही व्यवस्था अशी आहे की प्रत्येक ठिकाणी जर तू डाग बघायला गेलीस तर सगळ्याकडे कुठं कुठं बघशील. पण तिचं ते हट्ट असायचा. आणि मॅनेजिंग डायरेक्टर होते अजय भूषण प्रसाद पांडे, ज्यांनी आपला आधारची संपूर्ण सिस्टीम बनवली. ते त्यावेळेला मॅनेजिंग डायरेक्टर होते. आणि मी एकदा मावशीला त्यांची ओळख करून दिली. मग नंतर तुझं गुणवंडन त्यांनी जे केलं ते मी तुला सांगितले. पण ते म्हणाले, असे जर प्रत्येक विभागामध्ये 4-5 जणी निघाले ना तरी विभाग बदलून जाईल. असे निघायला पाहिजे आणि एवढी हिंमत करायला पाहिजे. ऑडिट सेक्शन मध्ये चुकीचं आहे, हा भ्रष्टाचार होतोय,
आणि तो मी डोळ्याने बघू शकत नाही असं म्हणणारे लोक असले पाहिजे, त्यालाच व्हिसल ब्लोअर्स असं म्हटलं जातं. त्यामुळे मावशी फक्त कवी नाही, मी सांगेन तुझे हे जे काही अनुभव आहेत हे अनुभव सुद्धा समाजाच्या समोर आहे. व्यवस्था कशी चालते हे समाजाला कळलं पाहिजे. आपण मोठ्या शहरामध्ये आहोत, शहर आणखी मोठं चाललंय, आकाशाला गवसणी घालण्याची कामं चालली आहेत. अशा वेळेला तुम्ही या कट्ट्यावर मी आलो तर मावशीला मी आधीच म्हणतो की मला स्टेजवर घेऊ नको, मला तिथे बसून ऐकायला तुमचं सर्वांचं आवडेल. आणि तुम्ही माझ्यावर इतका मोठा अत्याचार केला की मलाच पहिल्यांदा बोलायला दिलं. मला आनंद आहे की मावशीच्या पुस्तकाच्या निमित्ताने मी येऊ शकलो. मी शब्द पूर्ण वाचून काढीन आणि मावशी तुला या सर्वांच्या वतीने, माझ्यापेक्षा जरी मोठी असलीस तरी या सर्वांचं वय जर एकत्र केलं, शेजवलकर डॉक्टर तर आहेतच, पण मी तुला या सर्वांच्या वय एकत्र करून 100 वर्ष अशीच्या अशी, कारण ती योगात सुद्धा मास्टर. तिचा फोन आला की मला भीती वाटते खरं, की आता ती मला योगाचं सांगणार की खाण्याचं सांगणार की कसा वाग ते सांगणार, कसा बोल सांगणार. 100 वर्ष अशीच हसत खेळत आणि सुदृढ राहा. इच्छा आहे की मी वाचावं काहीतरी आणि म्हणून वाचतो. नक्की हाताची घडी घालून राहिला उभा ठाकून, हाताची घडी घालून राहिला उभा ठाकून, खणखणीत खंबीर कणखर धीर गंभीर, मृदुभाषी मन मिळावू प्रेमळ प्रिय कनवाळू, ज्येष्ठांचा लाडका पुत्र तरुणांचा जिवलग मित्र, सत्कर्मियांचा कैवारी दीनदुबळ्यांना सावरी. मला हे त्यांनी सांगितल्यानंतर म्हटलं मी नक्की वाचेन. याचं कारण असं की तिने जे लिहिलंय तो अनुभव मी घेतलाय कोविडच्या काळात, आणि म्हणून तू मला, मी तुझे आभार मानतो की तुम्हाला हे वाचायला सांगितलं. सत्कर्मियांचा कैवारी दीनदुबळ्यांचा सावरी, चारित्र्य संपन्न सत्प्रवृत्ती तो एक किरण नागती. आणि म्हणून किरण नागतीबद्दल तू लिहिलं, मला माझ्या मनात याच भावना किरणबद्दल आहे की ज्या वेळेला मी ठाण्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचं काम करत होतो कोविडच्या काळात, त्यावेळेला किरण या ठिकाणी कशा पद्धतीने काम करत होता. आता मी एक साक्षीदार आहे, इथे माझ्यासमोर आलेले अनेक जण त्याचे साक्षीदार आहेत की ज्यांना किरणने प्रत्यक्ष मदतीचा हात दिलाय. किरण तुला सुद्धा शतायुष्य मिळावं, दीर्घायुष्य मिळावं. आणि यानंतर प्राध्यापक डॉक्टर विजया पंडितराव यांना विनंती की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्व रसिकांचं खूप खूप स्वागत, सर्व मान्यवरांचंही स्वागत. 2 दिवसापूर्वी अपर्णाताईंचा मला फोन आला की असं असं माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि त्यावेळेला तुम्ही यायला पाहिजे आणि पुस्तकावर बोलायला पाहिजे. तर 2 दिवसात म्हटलं मग मला काहीतरी तुमचं पुस्तक तरी वाचायला द्या, प्रिंट आउट काही असेल तर ते तरी पाठवा, म्हणजे मला काहीतरी त्या कवितांविषयी बोलता येईल. तर काल त्यांनी मला प्रिंट आउट पाठवली आणि मी वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला पुस्तकाचं शीर्षक पाहिलं मी, कवितेचं झाड. अतिशय सूचक असं शीर्षक मला ते वाटलं. आणि अर्थात या कविता निर्मितीचं बळ जे त्यांना लागलं ते सुरुवातीला त्यांच्या वडिलांकडून लाभलेलं आहे. आणि कविवर्य शंकर वैद्य हे त्यांचे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत. शंकर वैद्य हे माझे सुद्धा शिक्षक होते. जे MA MPhil करताना ते आम्हाला शिकवायला होते. त्यांच्या पत्नी वैद्यबाई याही आमच्या शिक्षिका होत्या आणि त्याही आम्हाला MA MPhil ला शिकवायला होत्या. अर्थात माझा फार
कमी संपर्क आला त्यांच्याबरोबर. त्या वर्षापुरतं फक्त शिक्षण होतं त्यांचं. आणि असे हे माहिती असलेले, समोर पाहिलेले, ज्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याची आम्ही खूप आस धरत होतो, ते शंकर वैद्य आपल्या अपर्णाताईंचे गुरु आहेत हे कळल्यानंतर मला खरंच खूप आनंद वाटला. हळूहळू मी त्यांचं जे मनोगत वाचायला लागले ना, तर त्यातून अनेक गोष्टी मला कळल्या. म्हणजे आपले इथे सर्वेसर्वा किरण नागती यांचं आणि त्यांचं असलेलं नातं. आता ह्या व्यक्तीला कोणी ओळखत नाही असं नाही. मी फक्त एकदा फोनवर बोलले होते त्यांच्याशी, पण प्रत्यक्ष आमची भेट झालेली नव्हती. तर त्यांचं जे नातं आहे अपर्णाताई आणि किरण नागती यांचं, हे अक्षरशः मायलेकाप्रमाणे असलेलं हे नातं आहे त्यांचं. अपर्णाताईंचं लेखन जे सुरू झालं ते त्यांच्या वडिलांच्या स्फूर्तीमुळे. म्हणजे शाळेचं हस्तलिखित, महाविद्यालयातील मासिक, त्यातून त्यांच्या कविता यायला लागल्या. एकदा असं झालं की महाविद्यालयामध्ये शिकत असताना, म्हणजे इस्माईल युसुफ महाविद्यालय मुंबईत, आणि तिथे या शिकत असताना वैद्य सर त्यांना शिक्षक होते, प्राध्यापक होते. आता त्यांनी यांना म्हणावं की मला 1-2 ठिकाणी कवितेतलं यमक जुळत नाहीये, ते जरा जुळवून द्या. एक एवढी मोठी गोष्ट आहे की आपल्या गुरुनी आपल्या विद्यार्थ्याला सांगावं की जुळवून द्या, आणि ते त्यांनी जुळवून दिलं. म्हणजे इथे त्यांचं ज्ञान हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या लिहिताना गमतीने असंही सांगतात की त्यांच्या पतिदेवाने यांना जे पसंत केलं ते ह्या कवयित्री असल्यामुळे आहे की नाही गमत. नंतर यांच्या मुलांना सुद्धा या कवितांची आवड आहे. आता त्यांचे 2 पुत्र आणि 3रा मानस पुत्र त्यांचा किरण नागती. तर असं हे यांचं सगळं कुटुंबच म्हणायला पाहिजे तर आहे. या त्यांच्या संग्रहामध्ये एकूण 45 कविता आहेत. कवितांचे विषय वेगवेगळे आहेत. म्हणजे भक्ती आहे, भक्तीपर रचना आहे, वेगवेगळ्या प्रतिमा तिथे येतात. त्यांचे आदर्श आहेत, म्हणजे विवेकानंद, ज्ञानेश्वर, भगतसिंग, हे असे त्यांचे उच्च आदर्श आहेत. त्यांच्या कार्यातून, आचरणातून आणि एकूणच लिखाणातून सुद्धा अपर्णाताईंचा एकूण निष्काम कर्मयोगाचा मार्ग त्यांनी कसा स्वीकारलेला आहे त्याची कल्पना येते आपल्याला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा एक त्यांचे आदर्श आहेत. त्यांनी ज्या भक्तिपर रचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा, आपला श्री गणेश आहेत, शिवशंकर आहेत, अंबामाता, विठ्ठल रखुमाई, स्वामी समर्थ, असे सगळे त्यांचे भक्ती मार्गातले आदर्श आहेत. कविता वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी लिहिलेल्या आहेत. एक कविता आहे त्यांची, सोडून पंढरी आले विठ्ठल रखुमाई. हे तर शीर्षक वेगळं वाटलं नाही आपल्याला. पंढरी सोडून हे विठ्ठल रखुमाई आलेले आहेत. कुठे? तर ते पंढरीत आले, पण कशासाठी? तर भक्त भक्तिणींच्या हरिनामात दंग होण्यासाठी. आणि मग रुक्मिणी विठ्ठलाला सुचवते की आपण आता परत आपल्या स्वस्थानी जाऊया, पुन्हा उभं राहूया. ते काय म्हणते बघा, पुन्हा उभे राहू, तुम्ही तुमच्या आणि मी माझ्या आपापल्या मंदिर. ही सूचकता तुमच्या लक्षात येईल. पंढरपूरला विठ्ठलाचं आणि रखुमाईचं मंदिर वेगवेगळं आहे. आणि ती रखुमाई कधीही उजवीकडे पाहत नाहीये, डावीकडे पाहत नाही, समोरच्या समोर बघते आहे. ती समस्या आहे, विठ्ठल आपला आहे बाजूला उभा. म्हणजे इथे एकूण स्त्रीचं जे स्थान संसारातलं
की ते इथे किती चपखल शब्दामध्ये त्याने सुचवलेलं आहे बघा, की स्त्रीमनाची ही व्यथा आहे. मग सोहळा संपतो, मग त्या कुणी तुमच्या आमच्या आपापल्या मंदिरी जात असतील, सोहळा संपतो, गजर संपतो, थांबतो, आणि मग या महिला त्यांना काय म्हटलं जाते तर जनी कानी अशा सगळ्या या महिला त्या तिथे जमलेल्या आहेत. त्या आपापल्या घरी निघतात. घरी गेल्यावर सगळं काय शेवटी घरच हो, म्हणजे घरची लेकरं, राधा वाडा, उष्टी काढाचा संसार. जे बाहेर तुम्ही कशाही असलात तरी घरी आल्यावर मात्र तुमच्याकडून हे काही अपेक्षित होत नाही की तुम्ही बाहेर काय काम करताय आणि किती तुम्हाला यश मिळतंय. तर घरी आल्यावर तुम्हाला चूलच सांभाळावी लागते. आणि विठ्ठल रखुमाई पुन्हा आपापल्या देवडीकडे निघून गेलेल्या आहेत. यांच्या कवितांमधून आणखी एक नाती जपणाऱ्या कविता आपल्याला पाहायला सापडतात. या बऱ्याच कविता आहेत. आई तू हास, पुरुषोत्तम भव, भावा बहिणीची माया, धाकटा, माय फादर्स डे, एकदा पुन्हा लहान होशील का. त्याच्यात त्या एकदा म्हणतायत की मी 10दा फोन करत असते, मी 10दा फोन करत असते, एकदा घेऊन बोलावेस तू. म्हणजे मुलं आपापल्या कामात व्यक्त असतात. आईचा फोन असला तरी त्यांना उत्तर द्यायला वेळ नसतो. आणि मग शेवटी आईची जी हुरहुर आहे ती अशा प्रकारे इथे व्यक्त होते की रे मी अनेकदा तुला फोन करते, तू एकदा तरी फोन करून बोल माझ्याशी. इतक्या सहज शब्दात आलेली आईची ही व्यथा इथे आपल्याला व्यक्त झालेली दिसते. एका कवितेचं मात्र मला जरा कोडं पडलेलं आहे. ओळखा भाऊ कोड, धाकटा. धाकटा ही कविता आहे त्यांची. तर त्याच्यामध्ये ताई आणि या छोट्या बच्चूची जोडी त्यांनी दाखवलेली आहे. आता ताई कवयित्री झाली आहे, बच्चूही मोठा लेखक झालाय, पण तो कोण. तर माझा असा प्रश्न आहे की ब्रह्माळा तलावाकाठी महिन्यातून एकदा नियमितपणे येणाऱ्या काव्यरसिकांना माझी विनंती आहे की ओळखा आता या छोटूला आणि समोर हजर करा आमच्या, आम्ही त्याचं स्वागत करू. तर कोण आहे हा असा छोटू. तर मला काही ते नेमकं कळलेलं नाही. त्या छोटू म्हणजे रामदासजी तुम्ही का. जे इथे इतक्या साध्या साध्या विषयातून हे काव्य त्यांनी कसं फुलवलेलं आहे बघा. अभिजात मराठी विषयीचा त्यांना आदर आहे. अभिजात मराठीला मिळालेला अभिजातचा दर्जा. नंतर कविता ह्या विषयावरही त्यांच्या काही कविता आहेत की आशय, प्रतिमा, शब्दार्थ, भावभावना याच्या सुघटित संगमामुळे कविता जणू कोजागरी झाल्याचं समाधान हे त्यांना मिळतं. नंतर कविता, कवी, रसिक यांचं एकरूपत्व तर व्हायला हवंच, आणि अर्थासहित आशयाला मिळणारं शब्दरूप हे त्यांना मिळालेलं एक वरदान आहे. याची मला आवडणारी कविता म्हणजे दिव्य काव्य संमेलन. आता काव्य संमेलन म्हटल्यावर आपल्याला समोर येतात सगळे अतिरथी, महारथी, ज्येष्ठ कवी. पण इथे हे जे संमेलन आहे दृष्टीहीनांचं काव्य संमेलन आहे. आणि मला खूप वेगळे पण जाणवलं त्याच्यात. म्हणजे दृष्टी नसतानाही सुंदर दिसणारे, शब्दांना डोळसंच देणारे, अलौकिक प्रतिभा काव्यात काय असावं ते शिकवणारे हे सगळे दृष्टीहीन दृष्टी नसताना दृक्श्राव्यता ते साधतात. आणि आपण डोळस असूनही ते आपल्याला शक्य होत नाही. पण वेगळ्या विषयाची अशी कविता मला तिथे आढळली की जणू डोळे असून आपण दृष्टीहीन असतो आणि खरे जे दृष्टीहीन असतात ते मात्र दृष्टीच्या पलीकडे बघू शकणारे असतात. मृत्यूबाबत सुद्धा त्यांना असा जिव्हाळा वाटतो की जन्म मृत्यू यांचं तर अतूट नातं आहे. म्हणजे तो जन्माला येतो त्याला मृत्यू असणारच आहे. कधी, कुठे, कसा हे माहित नाही आपल्याला, पण मृत्यू आहे. जन्म मिळाला की मृत्यू मिळणारच.
गंमत अशी आहे की जन्माला जेव्हा माणूस येतो तेव्हा तो रडतो आणि बाकीचे हसतात, आणि मृत्यू जेव्हा त्या माणसाचा होतो तेव्हा तो शांतपणे जातो आणि बाकीचे रडतात. हा जो काही विरोधाभास आहे जन्माला येणाऱ्याचा, त्याच्या अवतीभोवतीच्या माणसाचा आणि मरणाऱ्याचा. पत्नीविषयी बायकोविषयी त्या काय म्हणतात, बा एके बायको. पत्नीची महती बा एके बायको. त्याच्या शब्दातून जे व्यक्त होतं की ज्या साध्वी पतिव्रता प्राचीन काळी सगळ्या होत्या त्यांच्यामुळे पुरुष प्रसिद्धीला पावले. पण रामकृष्ण परमहंस ही व्यक्ती मात्र काहीशी वेगळी ठरली, कारण त्यांनी शारदा मातेची पूजा केली, तिला ज्ञान संपन्न केलं, पुढे त्या मठाधिपती झाल्या. इतकंच नव्हे तर विवेकानंद प्रत्येक वेळेला त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला निघत. तेव्हा अशा आपल्या बायकोला थोरवी प्राप्त करून देणारे असे पुरुष हे सुद्धा वेगळेच असतात. रतन टाटा यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनात निरतिशय आदर आहे. तसा तो त्यांनाही आहे, आणि त्यांनाही त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे की आता असा कोणी होणार नाही. अधूनमधून निसर्ग वर्णनपर कविता येतात त्यांच्या, म्हणजे सकाळ संध्याकाळचं वर्णन, पहाटेचे रंग, दवबिंदू, प्राजक्ताचे सडे, गवळणी, गाय वासरू, आणि अशा रम्य वातावरणात सकाळी सकाळी धावत पळत शाळेत जाणारी मुलं. म्हणजे नुसताच निसर्गात नाहीये तर निसर्गाशी साधर्म्य जोडणारी ही वस्तुस्थिती सुद्धा ती सुद्धा त्यांनी रेखाटलेली आहे की कातर वेळ सती प्रकाश सामदणं तिन्ही समजा यांचा सगळ्यांचा पुढे जाऊन त्या आयुष्याच्या वळणवाटांची मेळ साधतात आणि त्यातून एक तानता आपल्या प्रत्ययाला येते. अध्यात्म मला वाटतं योग मार्ग त्या नित्य अवलंबत असाव्यात, हो ना? हा, शिवगी. तर मनी झाली अद्वैत बाधा, मी नाही राधा, असं त्या म्हणतात की भक्तीची आवड आहे. कर्मयोग साधावा म्हणून अर्जुन होण्याची गरज नाही. ते अर्जुन न होताही आपल्याला कर्मयोग साध्य करता येतो आणि तो आपल्या आचरणात आणता येतो. तर अशा त्यांच्या ह्या अनेक विविध विषयांवरच्या कविता आपल्याला या संग्रहात पाहायला मिळतात. अखंड जनतेचा सेवाव्रती, रात्रीच्या अंधारात नंदादीप होऊन दुःखितांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा असा त्यांचा हा जो मानसपुत्र आहे, त्याविषयी त्या अतिशय आदराने आणि प्रेमाने व्यक्त होताना आपल्याला दिसतात. सध्याच्या वास्तवात किंवा काही वर्षांपूर्वीपासूनच्या शिक्षण क्षेत्रातील वास्तवावर सुद्धा त्यांनी हे ओरखडे उडलेले आहेत की जे खाजगीकरण सध्या शिक्षणाचं होऊ पाहतंय. तर त्याच्यामुळे पालक अधिकाधिक कठीण प्रसंगातून जाणार आहेत. म्हणजे वाढणाऱ्या फिया, एकूण शाळेचं शाळा महाविद्यालयातून दिलं जाणारं शिक्षण, की जे आपण वेगवेगळ्या प्रकारची खाजगी शाळांमधून वाढवली जाणारी फी. तर यामुळे होत आहे काय की पैसेवाले अधिक पैसेवाले होतात आणि पालक मात्र चेंगरून जातात. हे जे वास्तव आहे हे अर्थात आपण ते थांबवू शकत नाही, किंवा किती विचार मांडले, लेख मांडले, वर्तमानपत्रातून दिलं तरी सुद्धा यावर आपण उपाययोजना काही करू शकत नाही. आणि आता इतकंच नाही तर आता देवांचं सुद्धा खाजगीकरण झाले. आता तर बघतो आपण की हा देव तुमचा, हा देव आमचा, याच्यावरून सध्या ते काय चालू आहे. जगभर हे सगळं चालू आहे, धर्म, देव, आणि मग आपापसात सगळी मारामाऱ्या, युद्ध, हे सगळं ते चालू आहे. याची एक कविता आहे दीक्षा नावाची, ती त्यांनी त्यांच्या गुरूंना, वैद्य सरांना, की मानवंदना किंवा गुरुवंदना आहे असं म्हणूया, की त्यांच्यामुळे यांना प्रोत्साहन मिळालं आणि त्यामुळे त्यांचं हे कवितेचं झाड तरारून आलं.
की मुखपृष्ठ जसं सुंदर आहे तसंच हे इथे उभारलेलं कवितेचं झाड हे सुद्धा अतिशय दिमागदार आपल्याला दिसतं आहे. जे वातावरण निर्मिती अशी अतिशय रम्य अशा प्रकारची केलेली आहे. एक कोळी गीत सापडतं आपल्याला की दर्या राजा शपथ तुला. कोळी गीताची आठवण होते. जे मासे पकडायला गर्दने गेलाय आणि तो सुखरूप यावा परत म्हणून दर्याला केलेली आराधना आहे. शांता शेळकेंची अनेक कोळी गीतं आपल्या डोळ्यासमोर ह्या वेळेला आहेत. अनेक कवींना यांनी आपल्या कवितातून मानवंदना दिलेली आहे. बोरकर, वसंत बापट, शंकर वैद्य, पाडगावकर, बिंदा यांच्या अशासारख्या थोर कवींच्या जाण्याने काव्याशय कोरडा पडलेला आहे. अभिव्यक्ती गोठलेली आहे. मराठीची हानी झालेली आहे. तर आता कोणी कोणाचं सांत्वन करावं? सगळीकडेच ही अशी परिस्थिती आपल्याला दिसते. मध्येच एक कविता अशी येते की त्याला सोडावं लागतं ते. हा मला वाटतं मुलाच्या संदर्भात लिहिलेलं नाही. त्याला सोडावं लागतं तेव्हा. हा, तर त्यामध्ये 2 पिढ्यांमधला एक वैचारिक संघर्ष सहज साध्या सोप्या शब्दातून त्यांनी मांडलेला आहे की ही आई म्हणते अंतर समजून घेण्याची वृत्ती आपल्यात असली पाहिजे. म्हणजे मुलगा हळूहळू तारुण्यात पदार्पण करतो आहे. आई वडील हळूहळू उतार वयाकडे चाललेले आहेत आणि अशा वेळेला अर्थातच 2 पिढ्यांमधला हा वैचारिक संघर्ष उद्भवणं प्रत्येक घरामध्ये सहज शक्य आहे आणि तो उद्भवतच असतो. त्यामुळे अशा प्रकारे मुलांवर काही दोषारोप न करता प्रत्येकाने आपलं आई वडिलांनी वागणं, आपले गुणधर्म हे विचारात घ्यावे आणि मुलांचंही वागणं विचारात घ्यावं. आता बदललेली पिढी आहे, बदललेला विचार आहे. त्या कुठेतरी हा समझोता असला पाहिजे मागची पिढी आणि आताची पिढी. तर अशा या अनेक कविता सगळ्यांचा समावेश मी आता नाही करू शकत कारण वेळ आपल्याकडे अपुरा आहे. पण एकूणच सगळ्या विषयांना हलके हलके स्पर्श करणाऱ्या अशा या कविता आहेत आणि यापुढेही आता अपर्णाताईंचं आणखी नवीन पुस्तक यावं. कवितेचं झाड आलेलंच आहे. आता ते फुलाफळाने भरून जावं आणि नवनवीन कवितांची निर्मिती त्यांच्याकडून व्हावी आणि पुन्हा याचं ते छानसं प्रकाशन आपल्याला पाहायला मिळावं एवढी मी इच्छा व्यक्त करते. आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर श्री रामदास खरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित सर्व वाचक रसिक, अनेक चेहरे मला ओळखीचे दिसत आहेत. म्हणजे तळ्याकाठी कवितामधील जेवढे मेंबर आहेत ते आवर्जून आज कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांच्या मनापासून त्यांचं सर्वांचे मी आभार मानतो. आणि आजच्या आमच्या उत्सव मूर्ती अपर्णाताई एनर्जेटिक व्यक्तिमत्व असं आम्ही त्याच्या 2 शब्दामध्ये त्याचं वर्णन करू शकतो. त्यांचं वय आता 74 आहे पण आम्हाला आता आम्ही 60 ओलांडली तरी आम्ही दमून जातो कुठल्या कार्यक्रमामध्ये. पण त्यांना दमणं नामंजूर आहे. प्रचंड उत्साह आणि कुठल्या गोळ्या घेतात किंवा कुठलं अन्न खातात आम्हाला विचारायला पाहिजे त्यांना. त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांचं पहिलं अपत्य त्याचं प्रकाशन आज मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे अपत्य म्हणजे 9 महिने लागतात एखाद्या अपत्याला. कमीत कमी 9 महिन्याचा कालावधी लागतो. पण या 9 दिवसामध्ये हे पुस्तक साकारलेलं आहे असं मला इथे म्हणता येईल. की विनोद पिते माझ्या समोर बसलेले आहेत. त्यांना ती कल्पना आहे की जवळजवळ मला गेल्या 8-10 दिवसापासून जवळजवळ 100 वेळा तरी त्यांचा फोन आला असावा. आणि त्या 100 फोनमधून मुखपृष्ठ कसं पाहिजे, मुखपृष्ठ मला असं पद्धतीचं पाहिजे, नंतर आतला टाईप असा पाहिजे, मध्ये पिन नको, त्याला बांधणी पाहिजे, नंतर प्रकाशकाचं नाव बरोबर असेल ना, आपला कार्यक्रम व्यवस्थित होईल ना, किरण नक्की सरांची इथे जागा बसायला आहे ना,
तुम्ही सर्वांना फोन कराल ना पासून सगळी प्रकारची व्यवस्थेबद्दल शंका कुशंका त्या सारख्या माझ्याशी पाठपुरावा करत होत्या. मी कोकणात होतो तरी एक कान माझा तिकडे ठाण्यामध्येच लागलेला होता. तर आपण त्यांच्या एकूण जिद्दीला, त्यांच्या प्रचंड कष्टाला माझा सलाम. मुखपृष्ठ करण्यासाठी मला त्यांनी संधी दिल्याबद्दल प्रथम मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारचं मुखपृष्ठ माझ्याकडून करून घेतलं. खरं तर मुखपृष्ठ करताना आतला मजकूर काय असावा किंवा आतला मध्ये कथा असेल तर कविता असेल तर आधी पहिला मला वाचावं लागतं, त्यानुसार मला मी ते मुखपृष्ठ साकारतो. पण ह्यांनी डायरेक्ट मला सांगून टाकलं मला कसं मुखपृष्ठ हवं. मुख्य म्हणजे माझा तिथे फोटो पाहिजे. गुरूंचं म्हणजे त्यांचे गुरु म्हणजे शंकर वैद्य, ते शंकर वैद्य सरांचा मला फोटो तिथे पाहिजे. प्राजक्ताचं त्यांचं आवडतं प्राजक्ताचं झाड पाहिजे, प्राजक्ताची फुलं पाहिजेत आणि ओंजळीमध्ये मी ती फुलं धरलेली आहेत. अशा पद्धतीचं तुम्ही मला मुखपृष्ठ करून पाहिजे. हे सकाळी मला 9 वाजता सांगितलं आणि रात्री 8 वाजता त्यांना मुखपृष्ठ पाठवून दिलं. इतके त्या घाईमध्ये सगळं ते करत होते. म्हणून त्यांच्या जिद्दीला पुन्हा एकदा सलाम. तर मगाशी कविताबद्दल विजयताई खूप छान बोलल्या. म्हणजे प्रत्येक कवितेचा त्यांनी परामर्श घेतला आणि त्यानंतर शेजवळकर सर पण कवितेबद्दल बोलणार. मी काही कवितेबद्दल जास्त बोलणार नाहीये, परंतु कविता म्हणजे नेमकं काय हे गीतकार आणि कवयित्री शांताबाई शेळके यांनी फार सुंदरपणे एके ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे की परमेश्वर कसा दिसतो, परमेश्वर कुठे राहतो आणि परमेश्वर कधी अवतरतो हे अद्यापर्यंत कुठल्या संतांना किंवा मोठ्या विचारवंतांना अद्यापर्यंत परफेक्ट सांगता आलेलं नाही. अगदी त्याचप्रमाणे कविता म्हणजे नेमकं काय, कविता येते कुठून, कविता स्फुरते कशी, हे देखील अद्यापर्यंत त्या प्रत्यक्ष कवीला, समीक्षकाला, प्रज्ञावंतांना अजून समजता आलेलं नाही. म्हणजे अजून त्याची व्याख्या सांगता आलेली नाही. त्यामुळे हे कवितेचं जे प्रसरण आहे किंवा कवितेचं निर्माण आहे ते परमेश्वराच्या चिंतनाकडे कुठेतरी जातं. याचं एक छान शांताबाई शेळकेने आपल्याला तो विचार त्यांनी दिलेला आहे. कविवर्य शंकर वैद्य सर हे मॅडमचे गुरु आणि त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन त्यांना लाभलं, त्यांचा सहवास लाभला, हे खूप भाग्यवान आहे. मला तर पत्ररूपी त्यांचं मला मार्गदर्शन लागलं होतं की मी माझा पहिला कविता संग्रह स्पंदन आणि जीर्ण देवारा मी त्यांना पाठवला होता सरांना. तेव्हा त्यांनी इतके मार्मिक अशा त्यांनी मला त्याच्यामधून त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. म्हणजे प्रत्येक ओळीमधला हा अर्थ नको होता, हा शब्द तिथे नसलं तरी चाललं असतं, अशा पद्धतीचं असं बारीक सारीक त्यांनी मला मार्गदर्शन केलं होतं. पण मॅडमना प्रत्यक्ष मार्गदर्शन त्यांना लाभलं म्हणून त्या जास्त भाग्यवान माझ्यापेक्षा. त्यांची कविता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तुम्हाला. पण मला त्यावेळेला म्हणजे मी कॉलेज जीवनामध्ये असताना एक कविता मला जास्त पिंगा घालायची त्यांची कविता. आपल्याला पैकी सगळ्यांना माहिती पण असेल. आज हृदय मम विशाल झाले त्यास पाहुणे गगन लाजले. आज हृदय मम विशाल झाले त्यास पाहुणे गगन लाजले. या विश्वाच्या कणाकणातून भरून राहिले अवघे मी पण. या विश्वाच्या कणाकणातून भरून राहिले अवघे मी पण. फुलता फुलता बीज हरपले आज मन विशाल झाले. आज हृदय मम विशाल झाले. ही अतिशय सुंदर कविता मी त्यांच्या तोंडून, त्यांच्या घरी आफ्रिका हाऊस म्हणून त्या तिथे माटुंगाच्या इथे राहायचे, त्यांच्या तोंडून मी ती ते कविता ऐकलेली आहे. या संग्रहामध्ये एकूण 45 कविता आहेत आणि काही व्यक्तींवरच्या कविता आहेत, निसर्गावरच्या. मगाशी विजय त्यांनी सांगितलेल्या थोड्याशा स्वांत सुखायावरच्या आहेत, त्या आशयावरच्या, थोड्याशा विषयावरच्या कविता जास्त झाल्या. त्या आशयावरच्या कविता पुढच्या संग्रहामध्ये जास्त याव्यात असं मी त्यांना सुचवू शकतो. त्यांचा आणि माझा परिचय अगदी अलीकडचा, म्हणजे साधारण 1-1.5 वर्षापूर्वीपासूनचा परिचय. पण म्हणजे आमच्या तळ्याकाठी एक कविता आम्ही तो उपक्रम असतो तिथे त्याचा मला परिचय झाला. त्यांना माझ्या भावलेला एक कविता मी वाचून दाखवतो तुम्हाला. अतिशय सुंदर अशी कविता आहे आणि सर्व कवींचा त्यांनी त्याच्यामध्ये संदर्भ घेतलेला, कवितांचा, कवी मंडळींचं स्मरण त्यांनी केलेलं आहे. किती सुंदर आहे बघा. कवितेचे शीर्षक आहे सांत्वन. बाबा बोरकर गेले तेव्हा शब्द मुके झाले. बाबा बोरकर गेले तेव्हा शब्द मुके झाले. वसंत बापट गेल्यावरती
अर्थ स्तब्ध राहिले. शंकर वैद्य गेले आणि पापण्या ओलावल्या. पाडगावकरांच्या जाण्याने भावना हे लावल्या. मग विंदांच्या निघून जाण्याने प्रतिभा गळवली. गेले सगळे कविवर्य तरी कविता सावरली. गोठून गेली अभिव्यक्ती, आशय झाला कोरडा. माय मराठी हाय रडते आहे, फोडून हंबरडा. मग कुणी करावे सांत्वन, कुणाचे कुणी पुसावे डोळे. कुणी करावे सांत्वन, कुणाचे कुणी पुसावे डोळे. कवितेच्या गावात जाऊन करूया मन मोकळे. कवितेच्या गावात जाऊन करूया मन मोकळे. अतिशय सुंदर अशी कविता. पुढचा संग्रह देखील असा लवकरात लवकर यावा आणि त्यांच्या पुढील लेखन प्रवासास अनेक शुभेच्छा. धन्यवाद. आणि यानंतर पुढील कार्यक्रमात वळण्याआधी मी 2 कविता वाचन करण्यासाठी आमंत्रित करीत आहे साधना ठाकूर यांना की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं आणि आपली कविता सादर करावी. श्रीमती साधना ठाकूर. अपर्णाचं हे बाळ गोंडस आणि गोजीर साजीर असं आहे. यापुढची बाळं अशी छान गुटगुटीत येणार आहेत, त्याकरता तिला मनस्वी शुभेच्छा आणि अभिनंदन. तिचीच एक कविता सादर करते. 2 चिरतरुण सख्या. 2 माझ्या प्रिय सख्या माझ्यावर रुसल्या. 2 माझ्या प्रिय सख्या माझ्यावर रुसल्या. मनाच्या सांदी कोपऱ्यात फुरंगटून बसल्या. मनाच्या सांदी कोपऱ्यात फुरंगटून बसल्या. ऐन 16व्यातली होती त्यांची माझी मैत्री. ऐन 16व्यातली होती त्यांची माझी मैत्री. जेव्हा फुलं होती मनात आणि सुगंध गात्री. जेव्हा फुलं होती मनात आणि सुगंध गात्री. 856-916 माझी मती वळली. 856-916 माझी मती वठली. रोजच्या धकाधकीत त्यांची आठवण कुठली. रोजच्या धकाधकीत त्यांची आठवण कुठली. असंच नोकरी घर संसारात माझं मन रमलं. असंच नोकरी घर संसारात माझं मन रमलं. फुरसतीने त्यांना भेटणं कधीच नाही जमलं. फुरसतीने त्यांना भेटणं कधीच नाही जमलं. अति दुर्लक्ष झाल्यावर त्या बंड करून उठल्या. अति दुर्लक्ष झाल्यावर त्या बंड करून उठल्या. माझ्या अंतःकरणाचा ठाव घे सैर भैर सुटल्या. माझ्या अंतःकरणाचा ठाव घे सैर भैर सुटल्या. दृढ निश्चयाने दोघी जणी समोर उभ्या ठाकल्या आणि लक्ष वेधून घ्यायला खोटं खोटं खोकल्या. आणि लक्ष वेधून घ्यायला खोटं खोटं खोकल्या. मी दरडावून विचारलं कोण आहे ग तिकडे. मी दरडावून विचारलं कोण आहे ग तिकडे. पुढे आल्या मिश्किलपणे हसल्या बघून मजकडे. पुढे आल्या मिश्किलपणे हसल्या बघून मजकडे. ओळखलंस का ग सांग बघू. ओळखलंस का ग सांग बघू आम्ही तुझ्या कोण. मीही टिचकी वाजवून म्हटलं. मीही मग टिचकी वाजवून म्हटलं माझ्या सख्या 2. माझ्या सख्या 2. माझं 16वं संपून वर्ष गेली 38+20. माझं 16वं संपून वर्ष गेली 38+20. त्या मात्र अजून तशाच आहेत. त्या मात्र अजून तशाच आहेत. 16×32. दोघींनीही दोन्ही बाजूंनी मला प्रेमाने मिठी मारली. दोघींनीही दोन्ही बाजूंनी मला प्रेमाने मिठी मारली. ही त्यांची माझी पुनर्भेट फारच अविस्मरणीय ठरली. ही त्यांची माझी पुनर्भेट फार फार अविस्मरणीय ठरली. एक अल्लड कविता आणि दुसरी प्रगल्भ कविता. एक अल्लड कविता आणि दुसरी प्रगल्भ कविता. हळूवार अभिव्यक्त झाल्या तरल भावस्पर्श होता. हळूवार अभिव्यक्त झाल्या तरल भावस्पर्श होता. काव्य नावाच्या बागेमध्ये तिघीही फिरलो अनिर्बंध. काव्य नावाच्या बागेमध्ये तिघीही फिरलो अनिर्बंध. शब्द फुलांच्या आशयाचा दरवळू लागला सुगंध. मनसोक्त भेटून झाल्यावर त्या जायला निघाल्या. मनसोक्त भेटून झाल्यावर त्या जायला निघाल्या.
कधीच विसरणार नाहीस अशी शपथ घे म्हणाल्या. कधीच विसरणार नाहीस अशी शपथ घे म्हणाल्या. मी म्हटलं आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला भेट येईल. मी म्हटलं आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला भेटीन. विसरणार नाही, विसरणार नाही नवनवीन कविता रसिकांना देईन. विसरणार नाही मी अजिबात नवनवीन कविता रसिकांना देईन. दोघींसवे आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके देता घेता, दोघींसवे आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके देता घेता, सयानो मित्रांनो, सयानो मित्रांनो, तुमच्या समोर ठेवली की नाही एक छान कविता? तुमच्या समोर ठेवली की नाही एक छान कविता? धन्यवाद अपर्णा. अपर्णा माझी फार जवळची सखी आहे आणि आमच्या विजया मॅडम बसलेल्या आहेत, रामदास खरे सर बसलेले आहेत, सर शेजवलकर सर बसलेले आहेत आणि पंडित सर्व सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. आणि विजया पंडितराव मॅडम माझ्याही बाई आहेत बरं का, याचा मला अभिमान आहे. आमचे कोमसापचे सगळे इथे आहेत, सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद साधना मॅडम. आणि यानंतर आणखी एक चिरतरुण असलेली प्रचिती पुराणिक, अपर्णा काकूंची नात बरं का, ती तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. माझं नाव प्रचिती हिमांशू पुराणिक. अपर्णा पुराणिक या माझ्या आजी आहेत. माझे बाबा लहान असताना आजी रागवली की म्हणायचे की आई तू माझ्याकडे बघून हास ना, आई तू माझ्याकडे बघून हास. तर ते लक्षात ठेवून आजीनी कविता केली, ती मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. कवितेचे शीर्षक आहे आई तू हास. आई तू माझ्याकडे बघून हास ना, आई तू माझ्याकडे बघून हास. मी कधीच हट्ट करणार नाही, उगीचच नाही मागणार काही. काऊ जीवचा दे ना ग घास. आई तू माझ्याकडे बघून हास. नको टीव्ही नको मोबाईल, तुझी सोनू शाणी होईल. आई निमूटपणे करीन अभ्यास. आई तू माझ्याकडे बघून हास. रागवलीस की तुला रडू येतं, तुझं डोकं सुद्धा दुखू लागतं, तुला होतो ना ग खूप त्रास. आई तू माझ्याकडे बघून हास. माझ्या दोन्ही हातांचा हार केला, पटकन आईच्या गळ्यात घातला, कमरेला बांधला पायांचा वेढा, आईने दिला गोड गोड पेढा. फसली रे फसली, आई फसली, माझ्याकडे बघून खुदकन हसली. आईचा राग दूर गेला पळून, गालावर गोड गोड पापा ठेवून. आईचा राग दूर गेला पळून, गालावर गोड गोड पापा ठेवून, गालावर गोड गोड पापा ठेवून, गालावर गोड गोड पापा ठेवून. धन्यवाद. धन्यवाद प्रचिती. अगदी कवितेसारखीच ती सुद्धा फार गोड आहे नाही का? आणि आज ज्यांचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे त्या श्रीमती अपर्णा अनिल पुराणिक यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मला दिग्विजयने सांगितले मनोगत व्यक्त करायला, पण आता मी फार वेळ घेत नाही, कार्यक्रम अजून पुढे जाणार आहे आणि पुस्तकात तुम्ही माझं मनोगत वाचालच, तर मी कविता जी सादर करणार आहे. कविता माझे गुरुवर्य शंकर वैद्य यांना उद्देशून आहे. आणि मी बाकी मनोगत बोलत नाही, पण एकच सांगते तुम्हाला. कविता त्यांनी अशी टिचकी वाजून शिकवली, म्हणजे मला वाटायचं की कविता कशी नाही आपण शिकणार, आपल्याला येत नाही. पण त्यांनी आम्हाला कधी कविता शिकवली हे मुळे कळलंच नाही, ते ह्या कवितेमधून कळेल. आणि एक गुरु आपल्याला दीक्षा देतात ना, कानात मंत्र सांगतात, तर ते आमच्या त्या गुरूंनी कशी दीक्षा दिलेली आहे. या कवितेचं शीर्षक आहे दीक्षा. गुरुमंत्र तुम्ही कधी नाही, गुरुमंत्र कधी नाही सांगितलं ना कानात, केली किमया बदल करून दृष्टिकोनात. ते काय सांगायचे, सामान्य माणूस जगाकडे जे बघतो त्याच्यापेक्षा कवीचा दृष्टिकोन तुम्हाला पाहिजे होती ना व्याख्या. सामान्य माणूस जगाकडे ज्या पद्धतीने बघतो त्यापेक्षा कवी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो आणि त्याच्या दृष्टिकोनातूनच कविता जन्माला येते. तिला म्हणायचं कविता. तर ती काय त्यांनी दृष्टिकोनात बदल केला ते ह्याच्यात. गुरुमंत्र कधी नाही सांगितला कानात, केली किमया बदल करून दृष्टिकोनात.
दीक्षा विलक्षण तरीही देऊ न एका क्षणात, दीक्षा विलक्षण तरीही देऊ न एका क्षणात, कवितेचं झाड तुम्ही लावलं माझ्या मनात. आणि ते माझ्या मनातलं कवितेचं झाड माझ्या लाडक्या किरणनी इथे उभं केलंय. त्याला टाळ्या वाजवा. कवितेचं झाड तुम्ही लावलं माझ्या मनात. इतकी वर्ष गेली नाही केली निगराणी, इतकी वर्ष गेली नाही केली निगराणी, गेले किती का उन्हाळे कधी नाही दिलं पाणी, गेले किती का उन्हाळे कधी नाही दिलं पाणी, तरी तग धरून तरीही उभं आहे अंगणात, तग धरून तरीही उभं आहे अंगणात, कवितेचं झाड तुम्ही लावलं माझ्या मनात. माझ्या निष्ठुरपणानं त्याचं बोनसाय झालं. आता कविता वाचाल तेव्हा सांगा बोनसाय झालंय का बहरलंय. माझ्या निष्ठुरपणानं त्याचं बोनसाय झालं. फळ मधुर तयाला तरी कसं काय आलं, फळ मधुर तयाला तरी कसं काय आलं, गुरुकृपा तरीही हिरवी आहे पाना पानात, कवितेचं झाड तुम्ही लावलं माझ्या मनात, कवितेचं झाड तुम्ही लावलं माझ्या मनात. पर्यावरणाचा तोल मनी सांभाळण्यासाठी, पर्यावरणाचा तोल मनी सांभाळण्यासाठी, घनगर्दशी दुःखा क्लेशाचे प्रदूषण फेटाळण्यासाठी. मनात कुठलं प्रदूषण असतं, दुःखा क्लेशाचे प्रदूषण फेटाळण्यासाठी. घनगर्दशी सावली, घनगर्दशी सावली पडली आहे जीवनात, कवितेचं झाड तुम्ही लावलं माझ्या मनात. आता पुढे काय, त्याच्या सावलीच्या आधाराने जीवन चालले, जीवा भावाचे बोलणे नित्य त्याच्याशी बोलले, मंद सळसळती पालवी भाव त्या तोनात, कवितेचं झाड तुम्ही लावलं माझ्या मनात. आता तरी गुरुना एवढं केल्यावर सांगावं काहीतरी. आता घेईन काळजी घाली न खत पाणी, फुलं येतील तयाना झेली न ओंजळीने, गुरुचरणी वाहून धन्य होईन जनात, कवितेचं झाड तुम्ही लावलं माझ्या मनात. आता घेईन काळजी घाली न खत पाणी, फुलं येतील तयाना झेली न उंजळीनी, गुरुचरणी वाहून धन्य होईन जनात, कवितेचं झाड तुम्ही लावलं माझ्या मनात. गुरुवर्य श्रीयुत शंकर वैद्य नामे श्री गुरवे नमः. ओम निबंधाय स्वाहा, कवितेन स्वाहा, कथाय स्वाहा, नाट्याय स्वाहा, कादंबर्येन स्वाहा, सकल साहित्याय स्वाहा, गुरुदेवताभ्यो नमः. महानैवेद्यं समर्पयामि. नमस्कार. इकडे आमचे विनोद पितळे बसले, हात वर करा हो, जे ओळखत नाहीत ते सांगतील. विनोद पितळे हात वर करा. हा बरं का विवेक, या विनोद पितळे आणि आमचे मनीष वाघ आले नाहीत का, वाघ आलेत ना, नाही आले. मनीष वाघ आणि विनोद पितळे ह्यांना मी किती छळले हे तेच जाणून, कारण 8 दिवसात त्यांच्याकडनं कविता. ते आता हसत असले तरी तेव्हा रागावले होते माझ्यावर. मी म्हटलं रागावले तर रागून दे, कविता छापून मिळाल्याशी काय, मग बघू त्यांचा राग कसा घालवायचा तो, की नाही. आणि रामदास सरांना तर काय, आता मी किरण सरांची थोडीशी परवानगी मागून अजून 2 मिनिटासाठी एक कविता वाचते. तुम्हाला छोटू कोण हा ऐकायचा आहे ना, तो मी तुम्हाला ऐकवते 1-2 मिनिटाची. पूर्णपणे मुक्तबंधातली कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे धाकटा. तुम्ही किती साली मॅट्रिक पास झालात? एकदा मी त्या धाकट्याशी फोनवर बोलत होते. त्याने मला सहज आपण विचारतो ना, तुम्ही किती साली मॅट्रिक झालात? त्याने फोनवर विचारलं. 1966 साली असं म्हणत तिने त्याला उत्तर दिलं. अहो तेव्हा मी दुसऱ्या येतच होतो म्हणत तो खळखळून हसला. भूतकाळात पाठीवर दप्तर मारून मजेत शाळेत जाताना दिसला. त्या ताईला लगेच वाटलं की दुसरीत म्हणजे एवढंसं आता प्रचिती होती तिच्यापेक्षा लहान. तिचं हरकलेलं मन पटकन 58 वर्ष मागे गेलं.
तिचं हरकलेलं मन पटकन 58 वर्ष मागे गेलं. फार गंमत वाटली. शाळेत जाणारा दुसरीतला छोटू भेटला. नकळत उरात माया दाटली. एवढूसं बोट घट्ट धरून तिचं मन गप्पा मारत त्याला शाळेत घेऊन गेलं. त्याला मजा वाटली. ताई, रोज मला शाळेत न्यायला येशील? त्याने विचारलं. तिने म्हटलं, तुझ्या आईने जर परवानगी दिली तरच रोज सकाळी मी येईन. अशी शाळेत सोडीन, संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी पोहोचवून देईन. त्याने ताई येणार म्हणत रस्त्यावर टणाटण मजेने 4-5 उड्या मारल्या. त्याला थांबवून उभं करत त्याच्या कपाळावर आलेल्या बटातीने मागे सारल्या. तो शाळेत गेला. दारात उभं राहून माना वेळावून मागे बघत बघत 2-4दा टाटा केला. संध्याकाळी शाळेतून घरी परत जाताना त्याला खायला हवा होता बर्फाचा गोळा. हुंदडात बर्फाचा गोळा खात असताना शर्टावरून बुटावर मग रस्त्यात पडला. आली पंचायत. शर्ट बूट लाल रंगाने माखले. ओठ पुढे काढून तो धाय मोकळून रडू लागला. गोळा पडला ना खाली. मग काय? समोरून आली आई. वाट लागली आता पार. समोरून आली आई. काय अवतार झालाय म्हणत तिने 2 धपाटे घातले. ताईकडे पाहत मुसमुसणाऱ्या त्याला बघून ताईच्या डोळ्यात अश्रू दाटले. तो केवढा तू केवढी. आई म्हणाली, तो केवढा तू केवढी. केला हट्ट दिला खाऊ तर लाडोबा आणखी लाडावे. परवा परीक्षा आहे त्याची. सर्दी खोकला ताप आला तर केवढ्याला पडेल. हिरमुसलेला तो आईचा हात धरून कसा तरी आई बरोबर चालत होता पुढे. पण तो गोड छकुला पुन्हा पुन्हा वळून वळून पाहत होता त्याच्या ताईकडे. लहानपणी ती आईकडे बाप्पाकडे, ऐका हा, लहानपणी ती आईकडे बाप्पाकडून धाकटा भाऊ आण असं हट्ट करायची. आणू हा असं रोज रोज तिचा गालगुच्चा घेत आई नुसतंच हसून म्हणायची. आईने धाकटा भाऊ नाही आणला. तिची इच्छा मनातल्या मनात तशीच राहिली. पण बाप्पाला मात्र तिची दया आली. खूप वर्षांनी काय होईना त्यानं हौस पुरवली. अशा तऱ्हेने 58 वर्षापूर्वी ताई आणि छोटू ताईला स्वप्नात भेटले आणि दुरावले. खूप वर्ष गेली. ताई कवयित्री, बच्चू मोठा लेखक झाल्यावर भेटले. जे होते हरवले. तुम्ही अवश्य या तळ्याकाठी महिन्यातून एकदा. तुम्ही अवश्य या. विनोद येतोच आहे. तुम्ही अवश्य या तळ्याकाठी महिन्यातून एकदा. भेटतील तुम्हाला माणसं 2. बरं का, तळ्याकाठी 2 माणसं भेटतील. तुम्ही मग ओळखून सांगा बरं का. तेव्हा छोटू कोण आणि त्याची ताई कोण. तुम्ही तेव्हा ओळखून सांगा बरं का. छोटू कोण आणि त्याची ताई कोण. ओळखलं असेलच तुम्ही. धन्यवाद. आता ह्याच्यात फक्त 2 वाक्य बोलायचे आहेत. किरणला धन्यवाद दिले तर त्याला आवडणार नाही. मुलगाच आहे तो माझा. पण त्यांनी काय केलंय तुम्ही बघा. म्हणजे आपली मुलं आपल्यासाठी काय करतात आणि त्याला जोडून निनाद आणि निखिल सगळ्यांनी मेतकूट करत राहतात सारखं. मी साधंच पुस्तक करायचं होतं, आणखी अडटीत काहीतरी केलं. हे सगळं केलं. 2-2 वाजेपर्यंत जागून किरणने हे केलेलं आहे. त्याच्याबरोबर ते मामा, संजू दादा हे सगळे असतात आणि हर्षल वगैरे ही सगळी मुलं. माझ्या कवितेच्या झाडासाठी त्यांनी केवढे कष्ट घेतले. त्यांचे मी धन्यवाद मानत नाही. त्यांना शुभाशीर्वाद देते आणि माझे संपवते माझी 2 शब्द. धन्यवाद. आणि यानंतर पुन्हा आपण 2 कवितांचं सादरीकरण घेणार आहोत. त्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो सानिका कुपटे आणि त्यानंतर तृप्ती भगत यांना. नमस्कार, माझं नाव सानिका कुपटे. सर्व मान्यवरांना नमस्कार. आणि आजचा आनंदाचा क्षण आहे. तर ताईंची ही आधुनिक लावणी मी सादर करते. पैठणीचा दुपट्टा म्हणून खास त्यांच्यासाठी मी हा ड्रेस घातलेला आहे पैठणीचा. पैठणीचा दुपट्टा खांद्यावरील रुळतो रे. तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो रे. पैठणीचा कुर्ता न पैठणीची सलवार. राघू मैनेचा कशिदा खुलतो अलवार. रेशीमगंध कसा दरवळतो छळतो रे. तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो रे. रोज येता जाता असं करू नको पाठलाग. रोज येता जाता असा करू नको पाठलाग. माझ्या काळजाला प्रेमाची नको लावूस रे आग. विरहाने प्राण माझा किती होरपळतो जळतो रे. तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो रे. लवकर येऊन घरी आईला गुपित सांग. लवकर येऊन घरी आईला गुपित सांग. माझा हात तिच्याकडे कायमचा तू माग. कसा नुसा जीव माझा हुरू
तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो रे, तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो रे, पैठणीचा दुपट्टा खांद्यावरील रुळतो रे, तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो रे, तुझ्या नजरेचा भाव माझ्या नजरेला कळतो रे. ॲक्च्युअली ताईंनी मला ही चालीत बोलायला सांगितले ते, पण अचानक वेळेवर दिलं त्यामुळे जमलं नाही. मी मला जसं जमलं त्याची बोलणी करिता. धन्यवाद ताई. नमस्कार, मी तृप्ती भगत. अपर्णाताईंबद्दल आता मी काही बोलणार नाही जास्त, कारण खूपच वेळ झालाय. पण त्या माझ्या खूप खास मैत्रीण झालेल्या आहेत या कवितेच्या माध्यमातूनच. आणि त्यांना नवीन पुस्तकाचं प्रकाशनाबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करते मी. त्यांनी मला कविता दिली आहे, पैठणी नेसून यायला सांगितली आणि पैठणी नेसून यायला सांगितली आणि नथ पण घाल, सगळं करायला सांगितलं मला. मी आले तयारीत एकदम. आणि कविता ही तशीच आहे. कवितेचं नाव आहे हात सख्या लावू नका. आणि ही पण चालीत म्हणायला सांगितली, मी प्रयत्न करते थोडासा. हात सख्या लावू नका चुरगळेल पैठणी, हात सख्या लावू नका चुरगळेल पैठणी, आणि कांगावे करू नवगा हिणवतील मैत्रिणी, आणि कांगावे करू नवगा हिणवतील मैत्रिणी. जरदारी पदराचा पट्टा मी लाविला, जरदारी पदराचा पट्टा मी लाविला, हिरे जडित पदकाचा मोर त्यास खोविला, झटापटीत त्यावरची पडेल ना हो हिरकणी, आणि कांगावे करून होगा हेणवतील मैत्रिणी. खांद्यावरी माझ्या तुम्ही हात का हो ठेविला, खांद्यावरी माझ्या तुम्ही हात का हो ठेविला, ठेवून या झटक्याने माघारी घेतला, का हो माघारी घेतला. खोडी उगा काढता कशी टोचली टाचणी, खोडी उगा काढता कशी टोचली टाचणी, आणि कांगावे करून उगा हिणवतील मैत्रिणी. वाट पाहतील त्या आत्ता मला जाऊ द्या, वाट पाहतील त्या आत्ता मला जाऊ द्या, बहाण्यावर बहाणे करून निष्ठून येऊ द्या. परतीची चाहुल मग ऋण जुळेल पैंजणी, परतीची चाहुल मग ऋण जुळेल पैंजणी, आणि कांगावे करून उगा हिणवतील मैत्रिणी. परतून येताच भार हरपून जाऊया, परतून येताच भार हरपून जाऊया, रतिमदन उभयता रममाण होया, रममाण होया. मिलनाचा नाद मधुर किणकिणेल कंकणी, मिलनाचा नाद मधुर किणकिणेल कंकणी, आपलीच आपण मग चुरगळेल पैठणी, आपलीच आपण मग चुरगळेल पैठणी. ला 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 ला. आणि यानंतर पुढची कविता सादर करण्यासाठी पौर्णिमा दळवी यांना मी रंगमंचावर आमंत्रित करीत आहे. पौर्णिमा दळवी. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित रसिक श्रोते, मी पौर्णिमा दळवी. विवेक फडणीस सर, तुमच्यासाठी ही स्पेशल बेबी मावशींनी लिहिलेली कविता आहे. त्यामुळे होशील कारे पुन्हा एकदा लहान तू, माझ्या लाडक्या होशील कारे पुन्हा एकदा लहान तू, हृदयाच्या तुकड्या भागवशील वात्सल्याची तहान तू. बेबी मावशी आली म्हणत शिरशील का मग माझ्या खुशीत तू, का आणलं सांग असं विचारशील येऊन खुशीत तू. मी म्हणेन खाऊ, तू लाडू नको गोळी नकोच म्हण तू, मी गालात हसते बघून हुरळशील क्षण दोन क्षण तू. मग रागारागाने बॅगेज माझ्या झडती घेत बसशील तू, गोष्टीचं पुस्तक सापडल्यावर उड्या मारत हसशील तू. आई मावशीने काय आणलंय बघ जाऊन दाखवशील तू, पुस्तकात हरवल्यावर मावशी आली हेच विसरशील तू. भानावर आल्यावर एकच आणलंस विचारशील तू, दुसरा हाती दिल्यावर
टणटणाटण उड्या मारशील तू. पुस्तकं वाचून लहान वयातच ज्ञानी पुरुष झालास तू. आदिवासींचा वेठ भिगाऱ्यांचा आधारस्तंभ ठरलास तू. न उठलास न मातलास न घेतला वसा टाकलास तू. चालेल राजा अधेमध्ये आप्त स्वकीयांना विसरलास तू. तर हृदयात वाटे कधी वात्सल्यास माझ्या स्मरावे तू. मी 10दा फोन करत असते, एकदा घेऊन बोलावेस तू. तुमच्यापर्यंत पोचायची संधी दिली त्याबद्दल अपर्णा पुराणिक आणि अभिनय कट्ट्याचे किरण नागती सर यांचे मी आभार मानते. धन्यवाद. त्यानंतर पुढची कविता सादर करण्यासाठी मी वसंत बापट सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. वसंत बापट सर. मी विनायक बापट. मला ऍक्च्युली बोलायची इथे लॉटरी लागली अपर्णाताईमुळे, आणि मला जी कविता मिळाली आहे ती दर्याराजा संबंधी आहे. आणि मुद्दामून हे सांगतोय पार्श्वभूमी म्हणजे मी त्या भूमिकेत जाईल. तर हे सातपाटीचा उल्लेख आहे इथे. ते पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राच्या एरियामध्ये ते सातपाटीपासून पुढे 20-25 किलोमीटर माझा गाव आहे डहाणू उपरगाव. त्यामुळे मी दर्यावरती पटकन पोहोचलो. ही कविता आत्ता वाचली मी 10 मिनिटापूर्वी आणि तो गाज मला ऐकू यायला लागला. आता मी कविता वाचतोय, तुम्हाला आवडेल माझं वाचन, कारण हा माझा पहिला प्रयत्न आहे. कोडी हाकारून धनी गेलेत, कोडी हाकारून धनी गेलेत, मासे पकडायला जाळ्यात, मासे पकडायला जाळ्यात. हे कोळी म्हणजे नागपर होडी पकडून जाळे पकडायला गेले नाही होडीत बसून, तर त्यांचा उदरनिर्वाह होणार नाही. मला फार आवडले हे 2 ओळी. वाट बघते मी किनाऱ्यावर, वाट बघते मी किनाऱ्यावर, माझे प्राण आणून डोळ्यात. आता त्याची बायको दुसरं काय करणार, कारण समुद्र खवळला की सगळे वाट लागते. आणि समुद्रात गेलेला माणूस जसा रेल्वेने 40 किलोमीटर मी रोज प्रवास केलेला आहे 40 वर्षात. सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी येतो की नाही आमच्याला परिस्थिती होती. तसं दर्याचं स्वरूप बघितलं, दर्या बघितला तर त्या बाईचे प्राण डोळ्यात येणारच. आणि ते अगदी योग्य शब्दात मांडले आहेत की आपल्या अपर्णाताईंनी. त्यांना सुखरूप, आता दर्याराजाला ती विनवणी करते त्याची बायको, त्यांना सुखरूप आण विनवते, त्यांना सुखरूप आण विनवते. मी कोळीण 7 पाटी बंदराची, मी कोळीण 7 पाटी बंदराची. दर्या राजा शपथ घालते तुला, दर्या राजा शपथ घालते तुला. पौर्णिमेच्या रात्री साक्ष चंद्राची, पौर्णिमेच्या रात्री साक्ष चंद्राची. वा, काय आपलं कविता आहे. आणि मी त्या समुद्र किनाऱ्यावर जो 10-15 वर्ष राहिलेलो आहे तिथला तो गाज, तो वारा, खारा वारा, मी खरोखर माझा आनंद समुद्रामुळे उत्तम गेलेला आहे. आणि अपर्णाताईंना मी नुसतं 27 नाही आयुष्य चिंतित, त्यांनी असे 27 त्याने कविता संग्रह प्रसिद्ध व्हावे त्यांच्यातर्फे अशी माझी इच्छा आहे आणि त्यांना प्रार्थना आहे. तसा त्यांनी प्रयत्न करावा आणि त्यांना नक्की यश येऊ दे. हरिओम. मान्यवरांना नमस्कार. आणि अपर्णाताईंनी मला एक कविता दिली आहे, दिव्य काव्य संमेलन. आणि ते मगाशी त्या बोलल्यात की कवितेचं झाड आहे की बोलशा आहे तुम्ही बघा. तर माझी कविता ही 7 कडव्याची आहे, त्याच्यामुळे बोलशा अजिबात नाही. दृष्टीहीनांचे कवी संमेलन आज अतिशय गाजले, उत्स्फूर्त प्रतिसाद देऊनी डोळसांनी नावाजले. सादरीकरण अप्रतिम, जाण नवरसांची चांगली, ऐकून मजला वाटले मी डोळे असूनही आंधळी. दृष्टी नसूनही जे त्यांना दिसले ते कान दिसले मला,
बाह्य जगाहून सुंदर काही दिसे का दिव्य दृष्टीला. डोळसा अर्थाची कविता सहज रचतात ही मंडळी, ऐकून मजला वाटले मी डोळे असूनही आंधळी. ब्रेल लिखित अंगुलीचा स्पर्श करून जी वाचली, हृदयावर रसिकांच्या ती कविता थिरकत नाचली. दिव्य दृष्टीने काव्याची भव्य आरास अशी मांडली, ऐकून मजला वाटले मी डोळे असूनही आंधळी. शारदेने वरद हस्तास तिच्या त्यांच्या शिरी ठेवले, कृष्ण सख्याने स्वरांचे सुरात मोरपीस खोवले. प्रतिभेच्या ओंजळीतून सुंदर शब्द फुले सांडली, ऐकून मजला वाटले मी डोळे असूनही आंधळी. गझल ऐकवताना कवीचा आवाज लागला खडा, काय काय सोडून द्यावे कवितेतून शिकवला धडा. दृश्य न पाहिले कधी तरीही दृक्श्राव्यता सांडली, ऐकून मजला वाटले की मी डोळे असूनही आंधळी. इतके मनोज्ञ कवी संमेलन प्रथमच मी अनुभवले, कानांचे फिटले पारणे ऊर्जित हृदय स्पंद निवले. यासाठी कर काही अशी खुण गाठ मी मनी बांधली, ऐकून मजला वाटले मी डोळे असूनही आंधळी. माझ्या काव्यमय अभिप्रायाने करताना सांगता, कसे आणि काय वाटले ते शब्दात ने सांगता. केल्यावर सादरही माझ्या कवितेतून शब्दांजली, रसिकांच्या सजल नेत्रांनी अर्पिली भाव सुमनांजली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर र. शेजवळकर सरांना विनंती की त्यांनी त्यांचं अध्यक्ष भाषण करावं. सर्वांना आधी नमस्कार. आणि सर्वप्रथम आमच्या काव्यस्नेही अपर्णा पुराणिक यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. हा समारंभ नागसी सरांनी केला आहे हे इथं बघितल्याबरोबर लगेच लक्षात येतं, कारण त्यांचं नियोजन इतकं परफेक्ट असतं. त्यांनी कवी संमेलन किंवा कवितेशी संबंधित कार्यक्रम लक्षात घेऊन 3 डॉक्टर आणि 1 पोलीस ठेवला आहे. तर 3 डॉक्टरपैकी 1 मी आहे, 1 हे आहेत आणि 1 आणि तिथे आहे, आणि तिन्ही वेगळे वेगळे डॉक्टर आहेत आणि पोलीस बंदुकी सकट आहे. असो, या समारंभानिमित्त मला मगाशी वाटलं की प्रत्येक जण कविता म्हणणार असेल तर मला बहुतेक एकट्याला तिथे थांबायची वेळ येईल, पण नाही, बरेच जण थांबलेले. मगाशी कोणीतरी विचारलं कविता म्हणजे काय हो. साधी गोष्ट, कविता म्हणजे किरण नागती सरांनी आता हे लावलेलं कवितेचं झाड. नाटकाच्या नेपथ्यातली ही सगळ्यात महत्वाची कविता आहे, यालाही कविताच म्हणतात. अन्यथा सध्या कवितेचे दिवस एवढे वाईट आलेले आहेत की कवितेची निर्मिती भरपूर आणि उठाव काही नाही. वाचनालयात जर तुम्ही जाऊन बघितलं, दिवसभर तुम्ही जर किती वाचक काय वाचतात बघितलं, क्वचित एखादा कवितेचं पुस्तक घेऊन जातो. आणि ही कवितेची सध्याची परिस्थिती आहे. आणि तरी सुद्धा या कार्यक्रमाला एवढी माणसं जमली आहेत, मला वाटतं हे नागती सरांचं आणि अपर्णा ताईंचं हे कौतुक आहे.
एक त्यांनी आणखी एक चांगली गोष्ट केली, त्या सगळ्यांना कवितेचे पुस्तक आधीच दिलं आणि मला त्यांनी कवितेचं पुस्तक दिलंच नाही की मी कवितेवर बोलूच नाही. तर त्यामुळे मी कवितेवर काही बोलणार नाही, कारण मला बोलता येणार नाही, कारण मी वाचलेलं नव्हत्या. सहज लक्षात आलं हे कवितेचा एवढा का वेळ लागलं. आपण एवढं म्हणतोय कविता एवढे सगळे कवी संमेलन म्हटलं की गर्दी भरपूर असते, पण ती कविता म्हणणाऱ्यांची असते, ऐकणाऱ्यांची नसते. अर्धे त्यातले आपली कविता झाली की उठून जातात. ही वस्तुस्थिती आहे. ज्यावेळी तुम्हाला दुसऱ्याची सुद्धा कविता ऐकावीशी वाटायला लागेल त्यावेळी तुम्ही कवी झाला. तोपर्यंत तुम्ही ठीक आहे, रसिक आहे, इतर जण येतात तसे तुम्ही पण आलेले आहात कार्यक्रमाला, असं होईल. कवितेची व्याख्या करताना वर्ड्सवर्थनी छान व्याख्या केली. प्राध्यापकांच्या समोर मी काही बोलणं म्हणजे जरा मला भीती वाटते. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. तुमच्या अनुभवातले असंख्य क्षण तुम्ही अनुभवता ते सगळे क्षण एकत्र करा आणि शांतपणे त्याचा तारतम्य ठेवून विचार करा आणि त्यानंतर लिहा ती कविता. नुसतं स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो नाही, रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी हा सगळ्यात महत्वाचा भाग. आणि सध्या त्याचीच पंचायत असते. कोणाला थांबायची जरूर वाटत नाही, सगळ्यांना घाई झालेली असते. केव्हा एकदा आपला कविता संग्रह प्रकाशित होतोय तर त्याच्यावर शांतपणे विचार करा तुमच्या कवितांवर आणि मग लिहा. हे वर्ड्सवर्थनी सांगितलंय. मला वाटतं हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला काही हरकत नाही. असो, आताची उपस्थिती बघता आणखी एक कमी व्हायला लागले. ते बघितल्यावर मी आता एक माझी कविता सादर करतो आणि थांबतो. मगाशी आपण त्यांची नात इथे येऊन कविता म्हणून गेली. तर आता हे बरेच जणांना आपल्या सगळ्यांचं आजी आजोबा आणि नात किंवा नातू एक नवीन नातं तयार झालेलं आहे. आता हेच सगळ्यात महत्वाचं नातं आणि त्या नात्यांवरची ही कविता आजी आजोबांचं पाळणाघर. सून जाते नोकरीला आणि मुलगा जातो कामावर. सून जाते नोकरीला आणि मुलगा जातो कामावर. चोरून किचनच्या इवल्याशा जगात आजी आजोबांचं पाळणाघर. सून जाते नोकरीला आणि मुलगा जातो कामावर. चोरून किचनच्या इवल्याशा जगात आजी आजोबांचं पाळणाघर. दिवसभर नातवंडे धुळगूस घालतात. दिवसभर नातवंडे धुळगूस घालतात. आजी आजोबांची धावपळ उडवतात. याला धर त्याला आवर. आजी आजोबांचे घुमतात स्वर. चोरून किचनच्या इवल्याशा जगात आजी आजोबांचं पाळणाघर. नातवंडेही मोठी बेरकी असतात. नातवंडेही मोठी बेरकी असतात. खाऊ खेळण्यासाठी त्यांना आई बाबा लागतात. खाऊ खेळण्यासाठी त्यांना आई बाबा लागतात आणि एकदा वसुली संपली की आजी आजोबांच्या गळ्यात पडतात. खाऊ खेळण्यासाठी त्यांना आई बाबा लागतात आणि एकदा वसुली संपली की आजी आजोबांच्या गळ्यात पडतात. आजी आजोबांना कधी कधी याचंच वाईट वाटते. ती मग नातवंडांची लचकेच भांडतात. आम्ही नाही बोलत म्हणून गाल फुगवून नातवंडांची कट्टी घेतात. नातवंडही मग गडबडून जातात. आजी आजोबांची समजूत काढतात. आदल्या दिवशी वर्गात मिळालेले वाढदिवसाचे एक चॉकलेट आजी आजोबांच्या मध्ये धरतात. आजी आजोबा खुदकन असतात. नातवंडांना पोटाशी धरतात. पुन्हा एकदा सुरू होते याला धर त्याला आवर. चोरून किचनच्या इवल्याशा जगात आजी आजोबांचं पाळणाघर.
4 दिवस सुट्टीच्या दिवसात नातवंडे जेव्हा परगावी जातात इवल्याशा जगातले आजी आजोबा क्षणाक्षणाला पावसळू लागतात. 4 दिवस सुट्टीच्या दिवसात नातवंडे जेव्हा परगावी जातात इवल्याशा जगातले आजी आजोबा क्षणाक्षणाला पावसळू लागतात. सुने सुने होऊन जाते सारे सारे घर, आजीची वाढते सांधेदुखी आजोबांचे चढते ब्लड प्रेशर. सुने सुने होऊन जाते सारे सारे घर, आजीची वाढते सांधेदुखी आजोबांचे चढते ब्लड प्रेशर. दोघेही मग सैरभैर होतात आणि घरातले अध्यात्म देवळात शोधतात. दोघेही मग सैरभैर होतात आणि घरातले अध्यात्म देवळात शोधतात. आणि अचानक एक दिवस आजी आम्ही आलोचा होतो गजर. आणि अचानक एक दिवस आजी आम्ही आलोचा होतो गजर. आजीची पळते सांधेदुखी आजोबांचे उतरते ब्लड प्रेशर. पुन्हा एकदा सुरू होते याला धर त्याला आवर. चोरून किचनच्या इवल्याशा जगात आजी आजोबांचं पाळणा घर. शेवटचं करून मला एक प्रश्न नेहमीच पडतो की चोरून किचनच्या पाळणा घरात नक्की कोण कुणाला सांभाळतो. मला एक प्रश्न नेहमीच पडतो की चोरून किचनच्या पाळणा घरात नक्की कोण कुणाला सांभाळतो. आजी आजोबा नातवंडांना की नातवंडेच आजी आजोबांना. मला असं वाटतं की आजी आजोबा नातवंडांचे मुलं पण सांभाळतात. मला असं वाटतं की आजी आजोबा नातवंडांचे मुलं पण सांभाळतात आणि नातवंडे ही आजी आजोबांचं गेलेलं तारुण्य नव्यानं उजळतात. आणि नातवंडे ही आजी आजोबांचं गेलेलं तारुण्य नव्यानं उजळतात. कारण आजीची पुन्हा होते आई आणि आजोबांचे होतात समंजस बाबा. कारण आजीची पुन्हा होते आई आणि आजोबांचे होतात समंजस बाबा. 2 पिढ्यांच्या जनरेशन गॅपचा झकास जमतो मुरंबा. 2 पिढ्यांच्या 2 तीरांवर एक लवचिक पूल तयार होतो. 2 पिढ्यांच्या 2 तीरांवर एक लवचिक पूल तयार होतो. दरी कितीही रुंदावली तरी कुटुंब संस्था तोलून धरतो. दरी कितीही रुंदावली तरी कुटुंब संस्था तोलून धरतो. सासू सुनेतले मतभेद आणि बाप लेकातली कुरबुर. सासू सुनेतले मतभेद आणि बाप लेकातली कुरबुर. एकच मंत्र जपता जपता क्षणाक्षणाला होते दूर. त्यासाठीचा मंत्र हा सोपा. याला धर त्याला आवर. याला धर त्याला आवर. चोरून किचनच्या इवल्याशा जगात आजी आजोबांचं पाळणा घर. चोरून किचनच्या इवल्याशा जगात आजी आजोबांचं पाळणा घर. आज मला अध्यक्ष म्हणून प्रमुख पाहुणा म्हणून इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी किरण नागती सर, अपर्णाताई आणि आपल्या सर्वांचे आपण ऐकून घेतलं त्यामुळे आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. अतिशय सुंदर अशी कविता आपण या ठिकाणी सादर केली. त्यानंतर आणखी एक कविता ऐकण्यासाठी मी आपल्यासमोर आमंत्रित करीत आहे हेमा दप्तरी यांना. नमस्कार, माझं नाव हेमा दप्तरी. सर्व मान्यवरांना नमस्कार करून आणि अपर्णाताईंचं अभिनंदन करून मी माझी कविता सादर करते. कवितेचं नाव आहे तुम्हाला कसा करू टाटा. त्यामुळे कविता कोणाबद्दल आहे हे तुम्हाला कळलंच असेल. टाटा करायची वेळ जवळ आलेली आहे, पण हे टाटा म्हणजे आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान. त्यांच्याबद्दल मला कविता करायला संधी मिळाली त्याबद्दल मी आपला अभिनय कट्ट्याचे सर किरण नागती आणि अपर्णाताई पुराणिक यांच्या दोघांचा एक आभार मानते. नेलास तोडुनी तू सहजी गुलाब हसरा. नेलास तोडुनी तू सहजी गुलाब हसरा. नव्हता कृतांत काळा उद्योग कार्य दुसरा. नव्हता कृतांत काळा उद्योग कार्य दुसरा. किती कणत पडले जीव मृत्यूच्या शय्येवरती. किती कणत पडले जीव मृत्यूच्या शय्येवरती. किती जरा जर्जरांना जगण्याची आस नव्हती. किती जरा जर्जरांना जगण्याची आस नव्हती.
इकडेच तुझा तरीही वळलाच कसा मोहरा. नव्हता कृतांत काळा उद्योग कार्य दुसरा. नव्हता कृतांत काळा उद्योग कार्य दुसरा. सत्शील सत्प्रवृत्त निर्लस व्यक्तिमत्व. सत्शील सत्प्रवृत्त निर्लस व्यक्तिमत्व. नुसते धनाने ना होते मनाने गर्भ श्रीमंत. नुसते धनाने ना नव्हते मनाने गर्भ श्रीमंत. स्वभावात अहमपणाचा लवलेश ना दिसला. स्वभावात अहमपणाचा लवलेश ना दिसला. नव्हता कृतांत काळा उद्योग कार्य दुसरा. माननीय रतनजी म्हणजे आत्मविश्वास मूर्तिमंत. माननीय रतनजी म्हणजे आत्मविश्वास मूर्तिमंत. सदैव गरिबांसाठी करुणा होतीच लोचनांत. सदैव गरिबांसाठी करुणा होतीच लोचनांत. संकट काळी दो हातांनी किती उधळल्या मोहरा. संकट काळी दो हातांनी किती उधळल्या मोहरा. नव्हता कृतांत काळा उद्योग कार्य दुसरा. लाडका पुत्र भूमातेचा सोडून आज गेला. लाडका पुत्र भूमातेचा सोडून आज गेला. येणार ना परतून कुणी कितीही शोक केला. येणार ना परतून कुणी कितीही शोक केला. किती कडू झाले आता. किती कडू झाले आता सण दिवाळी दसरा. नव्हता कृतांत काळा उद्योग कार्य दुसरा. घ्या जन्म तुम्ही फिरून वाट आम्ही तुमची पाहू. घ्या जन्म तुम्ही फिरून पुन्हा वाट तुमची आम्ही पाहू. सगळेच भारतीय सदैव तुमच्या ऋणात राहू. सगळेच भारतीय सदैव तुमच्या ऋणात राहू. म्हणू शकेल का कोणी कधी टाटांना आता विसरा. म्हणू शकेल का कोणी टाटांना आता विसरा. नव्हता कृतांत काळा तुझं उद्योग कार्य दुसरा. नव्हता कृतांत काळा उद्योग कार्य दुसरा. धन्यवाद. धन्यवाद हेमा. आणि यानंतर अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नागती सर यांना विनंती की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. अभिनय कट्ट्याचं संचालक किरण नागती सर. अर्थातच अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता तिथेच होत, परंतु उपस्थित असलेले सगळेच व्यासपीठावरील मान्यवर आहेत. इथे समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आहेत. आभार अभिनय कट्ट्याच्या वतीनं. आणि अर्थातच प्रकाशन अभिनय कट्ट्याच्या पहिल्याच पुस्तकाचं आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं अपर्णा आई पुराणिक हे माझं आणि त्यांचं नातं किती वर्षाचं आहे म्हणण्यापेक्षा काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून एक मुलगा म्हणून मी त्यांचा आपल्या सगळ्यांचा आभार मानतोय. विवेक पंडित सर म्हणजे मी मगाशीच म्हटलं कवितेतला विवेक हा जागरूक राहावा याकरता पंडित सर आले. आणि त्यांना खरं तर इतका वेळ आपण ह्या व्यासपीठावर बसायला लावले हे मला थोडंसं धाकधूक वाढवणारं होतं. पण परत तेच त्यांच्यात अजूनही स्वभावातला विवेक जिवंत आहे ना हे बरंच. आता आपण सगळे राजकारण पण बघतो हे नसतं बरं का. ज्या पद्धतीनं त्या व्यक्तीनं काम केलं ना तळागाळातल्या खरंच त्या भावना समजून घेण्यासाठी मी नेहमी असं म्हणत असतो त्या जाणीवा जिवंत राहण्यासाठी त्या वेदना ज्यांनी बघितल्यात आणि ज्यांनी सोसल्यात ना अशी ती व्यक्ती आहे. त्याच्यामुळे खरं तर मी अभिनय कट्ट्याच्या वतीनं संस्कार साधना स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्राच्या वतीनं आम्ही फक्त फोनवर आमचं व्हायचं बरोबर ना. तिथनं असं भेटण्याचं ठरलं. एकदा मला असं वाटतं फाउंटेनच्या इथे आपण अशी धावती भेट झाली. इथे योगिनीताई सुद्धा आल्या बरोबर की नाही. त्यांची सुद्धा माझी खरं तर भेट कोविड काळामध्ये झाली. ही सगळी मंडळी आहेत ना समाजात. म्हणून मला असं वाटतं आजही समाजाकडे सकारात्मक नजरेनं बघण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. त्यानंतर अर्थातच डॉक्टर रमेश शेजवलकर सर बघा खरं तर काही दिवसांपूर्वी सर म्हणजे अंतरुणातून उठतच नव्हते अशी परिस्थिती होती. पण हातात काठी घेऊन इतका ज्येष्ठ साहित्यिक जेव्हा अशा कार्यक्रमाला येतो आणि त्या अध्यक्षस्थानी राहतच नसतो राहत नाही इतका वेळ थांबले ते. म्हणजे काव्य वाचन खरं तर इतकं लांबलं हे सगळं आणि ते इतका वेळ ते स्वतः थांबले म्हणजे खरंच सर कविता अजूनही जिवंत राहण्यासाठीचे प्रेरणास्रोत तुम्ही आहात आणि ते कायम राहील. मग पंडितराव मॅडम असतील रामदास खरे सर असतील ही सगळी खरं तर ना ही मोठी माणसं आहेत पण साधी माणसं आहेत ना त्यामुळे ही मोठी आहेत. माणसाचं मोठेपण आहे ना
तुम्ही कुठल्या गाडीतून येतात आणि तुम्ही काय पेहराव असतो याच्यात नसतं, तो विचारांमध्ये असतं. आणि ती विचारांची श्रीमंती जपणारी आणि साहित्याची खरी ताकद ओळखणारी आणि साहित्यासाठी सदैव खरं तर भरभक्कम उभी राहणारे हे आधारस्तंभ आहेत. आणि ज्यांच्यासाठी केला होता अट्टाहास त्या श्रीमती अपर्णा अनिल पुराणी यांचं कवितेचं झाड. कवितेचं झाड हे टायटल शीर्षक ऐकल्यानंतर मला ना पटकन ते झाड दिसलं आणि म्हटलं त्या झाडाला जर ह्या कविता लागल्या तर काय होईल. पण तो प्रयत्न आपण केला आणि आज ते झाड अनुभवत असेल खरं तर, बरोबर की नाही. म्हणजे हे सजीव असतं सगळं. मी नेहमी ना टेबल खुर्च्या सुद्धा सजीव आहेत असं विचार करून बरंच लिहित असतो. आणि हे झाड बोलू लागलंय आणि त्या कविता तशाच जिवंत राहतील. कविता सदैव जिवंत राहतात. म्हणजे माणसं फक्त जातात पण ते कविता ठेवून जातात, कविता जगवतात. आणि त्या जगवणाऱ्या सगळ्या कविता आहेत. मी सगळ्याच कविता बघितल्या, म्हणजे आता फार मला अजून ते वाचता आलेलं नाहीये सगळ्याच, पण त्यांचा स्वभाव आणि याच्याप्रमाणे त्या शीघ्र कवी आहेत खरं तर. म्हणजे आपण इथे बसलो आणि त्यांना सुचलं की लगेच लिहितात त्या, बरोबर आहे की नाही. जशा त्या रिॲक्ट पण लगेच होतात ना तसंच ते लिहितात पण लगेच. आता सगळेच हसले बरोबर. त्यामुळे प्रतिक्रिया किंवा व्यक्त होणं हे बऱ्याचदा चांगलं असतं. कधी कधी ठीक आहे, आपलं व्यक्त झालेलं प्रत्येकाला पटतच असं नाही, पण तरी व्यक्त होत राहणं खूप गरजेचं असतं. कारण अव्यक्त भावना तशाच राहिल्या आतमध्ये तर त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो आणि समोरच्याला सुद्धा होतो हा काही बोललाच नाही म्हणून. पण मी त्यांना जेवढं ओळखतोय, खरं तर वेद आणि हिमांशू दोघं पण आलेले आहेत, बरोबर की नाही. म्हणजे खरंच धन्य आहे ही माऊली. कारण कोविड काळामध्ये रात्री 3-3 वाजता त्यांनी मला 10-10 वेळा फोन केलेला आहे. अरे तुम्ही औषध घेताय का, पहाटे 3:30 वाजता योगाचा हा प्रकार करा. म्हटलं मला फोन आलाय, थांबा जरा. मला कुठला तरी फोन आलेला असायचा, सिरियस आहे कोणीतरी, मी निघायचो. मी गेलो, दुर्दैवाने कोणाचा तरी मृत्यू झालेला असायचा, तिथे काहीतरी अंतिम सगळं विजिट करून आलो की तुम्ही योगा केला का नाही हा पाठपुरावा. जरा खोकला जाणवला की माणसं पाठवली त्यांनी त्या काळात, पण हा काढा घेऊन जा. हे खूप कठीण असतं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, बरोबर की नाही. घरातल्या आपल्या 5 जणांचे स्वभाव वेगळे असतात. कधीतरी एखादा विषय पटतो, एखादा विषय पटत नाही. पण मी नेहमी असं म्हणत असतो की मला या कोविड काळामध्ये ना बऱ्याच जणांचं मूल होत आलं आणि त्यातल्या खरं तर ही त्यातली माझी आई आहे. स्वभाव मी परत सांगतो, स्वभाव वेगवेगळे असू शकतात. त्याच्यावर काय प्रत्येकाच्या घरात जर आता तुम्हाला आठवलं तर अरे कधीतरी मुलगा आपला ऐकत असतो, एखाद्या विचारावर बायको ऐकत नाही. आणि आता टीव्ही सेट लावल्यानंतर राजकारणाच्या विषयावर तर कोण ऐकत नाही, बरोबर की नाही. कोणाला कोण आवडेल आणि कोणाला कोण नाही आवडतं हे माहित नाही. त्याच्यामुळे कोणाला समजावून घालण्यामध्ये पण आपण जास्त व्यर्थ करत नाही. पण मला असं वाटतं त्याकरता त्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या कवितांचं प्रकाशन करण्याचा खरं तर मान हा अभिनय कट्ट्याला मिळाला. याकरता मी सगळ्यांचेच आभार मानतो, ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले. मनीष वाघ हे पहिलं नाव, आता ते इथे नाहीये. विनोद पितळे असतील, त्यानंतर रामदास खरे सर असतील. खरं तर सुंदर आहे ना की हे कठीण आहे ना हे डिझाईन. त्यानंतर त्याने सांगितलेल्या गोष्टी त्या सगळ्या तुम्ही त्याच्यात उतरवणं आणि ह्याच्यामुळे मधूनच प्रेरणा घेऊन हे झाड मला ते लक्षात आलं, बरोबर की नाही. त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्याचे आभार. अगदी आता व्हिडिओ शूटिंग पासून ज्याने बॅकस्टेजला ज्यांनी हे खरं काम केलंय. आम्ही तर खरं हिमांशू असेल, वेद असेल किंवा मी असेल, आम्ही मुलं म्हणून समजा करत असतो. पण ज्यांनी योगदान दिलं, इथे उपस्थित दाखवली. कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी असलेली उपस्थिती ही खरंच जास्त होती आज. हे दुर्दैवानं म्हणावं लागतंय, कारण अशा कार्यक्रमांना आलीच पाहिजेत लोक. नंतर काय गमजा मारून मराठीचा काही फायदा नाहीये, बरोबर की नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या प्रत्येकाचे आभार. आणि आत्तापर्यंत जे थांबले त्यांना तर दंडवत आहे. हा खरं आहे ना, बरोबर की नाही. कारण समोर काहीतरी चित्र घडत असतं तर आपण थांबत असतो. एक व्यक्ती बोलत असते तर किती वेळ थांबणार हा पण प्रश्न असतो, बरोबर की नाही. पण त्यामुळे मी ह्या सर्वांच्या वतीनं
खरं तर आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि हे ऋण कायम आपलं तसंच ऋणात आम्ही राहू. आणि पुन्हा एकदा कविता मला असं वाटतं लिहिलेल्या असतीलच, बरोबर की नाही? त्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या प्रकाशन सोहळ्यासाठी अभिनय कट्टा सज्ज होईल. अभिनय कट्ट्यानं खरं तर आता ह्या प्रकाशकाच्या भूमिकेत येणं ही पहिली वेळ आहे मला असं वाटतं. पण स्वामींचा आशीर्वाद इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला लाभो आणि प्रत्येकाचं आरोग्य हे या कवितेसारखं सुदृढ राहो हे मी स्वामींकडे प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमती अपर्णा अनिल पुराणे, अभिनय कट्ट्याचं संचालक किरण नागती सर यांना तुळशीचं रोप आणि पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करतायत. इतकं छान वाटतंय. म्हणजे अभिनय कट्ट्याचं हे पहिलं प्रकाशन आहे. आदित्य प्रतिष्ठान या संस्थेतर्फे किरण नागती यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. आणि ते पुस्तक म्हणजे माझ्या पुस्तकातली कविता त्यांनी झाडाच्या रूपात इकडे स्टेजवर उभी केली. केवढी कल्पना रम्यता आहे. म्हणजे न भूतो न भविष्यती असा प्रकाशनाचा हा सोहळा झालेला आहे. अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत कर्तृत्ववानपणे त्यांनी केलेलं आहे. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच होतात मला. आणि मी खूप खुश आहे. माझ्या पहिल्याच कविता संग्रहाला एवढं भाग्य लाभलं त्यामुळे मी खूप खुश आहे. अत्यंत सरप्राईज होतो आमच्यासाठी सुद्धा, माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी. आणि किरण नागती सर हे आम्हाला दोघांनाही आमच्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांचं हे पहिलं प्रकाशन आहे आणि विविध विषयाच्या भरपूर कविता या पुस्तकामध्ये आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे मावस भाऊ श्री विवेक पंडित, जे श्रमजीवी संघटनेचे खूप नेते आहेत, त्यांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली. बऱ्याचशा कविता वाचल्या गेल्या आणि या वयामध्ये हे पुस्तक प्रदर्शित होऊन पुढच्या पिढ्यांसाठी एक समृद्ध असा वारसा आज अभिनय कट्ट्यामुळे आम्हाला लाभलेला आहे असं माझं एक प्रामाणिक मत आहे. त्यामुळे किरण नागती यांचे त्यांच्या पहिल्या प्रकाशनाला मनापासून अभिनंदन, त्यांचं मनापासून अभिनंदन. सगळ्यात आधी तर किरण सरांच्या अथक प्रयत्नामुळे हे होऊ शकलं, तर त्यांचे आभार. आणि माझं खूप वर्षाचं स्वप्न किरण सरांच्या माध्यमातून साकार झालं. कवितेचं झाड हे आईचा कविता संग्रह आज प्रकाशित झाला. दुसरे आभार की जे रसिक श्रोते आज आले होते, मला कल्पना नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक खरोखर उपस्थित राहतील. सगळेजण आमचे आप्तस्वकीय आणि वाचक कट्ट्याचे सगळे आपले नेहमीचे वाचक हे सगळेजण उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. खूप छान वाटतंय. आज कविता संग्रह आईचा प्रकाशित झाला. आईच्या कविता लहानपणापासून ऐकताना माझं एक मनोमन स्वप्न होतं. जेव्हा मी कॉलेजमध्ये जायला लागलो तेव्हाच मी हे ठरवलं होतं की एखाद दिवशी मी आईचा कविता संग्रह प्रकाशित करावा. आणि आज तो दिवस सोनियाचा दिवस म्हणून आपण आला आणि आज आईचा कविता संग्रह प्रकाशित झाला. खरं तर अभिनय कट्ट्याच्या नौपाडा वाचक कट्ट्यावर म्हणजे अभिनय कट्ट्याचाच खरं तर हा पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे. म्हणजे प्रकाशन सोहळे बरेच झाले
पण प्रकाशक म्हणून अभिनय कट्ट्याचं हे पहिलं पुस्तक, जे आमच्याच नौपाडा वाचक कट्ट्याच्या श्रीमती अपर्णा अनिल पुराणिक त्या खरं तर शीघ्र कवी आहेत. त्यांना सुचल्यानंतर पटकन ते लिहायला लागतात आणि ते सुचणं सुद्धा इतकं त्यांचं भारी असतं की त्यांना वाटलं की ते लगेच उतरवतात. आणि तशा त्यांच्या एकूण 45 कविता असलेलं हे कवितेचं झाड नावाचा खरं तर कविता संग्रह, ज्याचं प्रकाशन आज अभिनय कट्ट्याच्याच वाचक कट्ट्यावर झालं. आणि मला असं वाटतं अभिनय कट्टा या क्षेत्रात एक आता पुढचं पाऊल टाकतोय आणि त्याच्यासाठी मी अपर्णा पुराणिक, ज्यांना खरं तर मी आपण आई म्हणतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि मी सर्वच रसिक प्रेक्षकांना, सर्व साहित्यिक मित्रांना, मैत्रिणींना आव्हान करतो की हे पुस्तक आपण जरूर घ्यायचंय. आम्ही एक वेगळी संकल्पना इथे मांडली होती. व्यासपीठावर एक झाड होतं, त्या झाडाला खरं तर ती पुस्तकं, त्या प्रत्येक फांद्यांना ती पुस्तकं लावली होती आणि ते कवितेचं झाड आपल्याला बघायला इथे मिळालं होतं. तर ह्या कवितेच्या झाडाची बीजं ही रोवली गेली पाहिजेत, यासाठी अभिनय कट्ट्याच्या वतीनं मी आवाहन करतो की हे कवितेचं झाड प्रत्येकानं आपल्या घरात नक्कीच लावावं.